छोट्यातला छोटा आणि मोठ्यातला मोठा कुठलाही व्यक्ती जर उभा राहिला तर त्याला श्रवण करण्याची आपली काय असली पाहिजे, मानसिकता असली पाहिजे. सर्वांना प्रश्न विचारतो या ठिकाणी, मानसिकता असावी का नसावी, हात वरती करून मला उत्तर अपेक्षित आहे. मानसिकता असावी का नसावी? असावी. मला वाटतं माझ्या आधी जे बोलले त्यातल्या फार कमी लोकांना आमच्या लोकांनी ऐकलं. माझ्या बोलायचं वाईट नाही वाटून घेऊ, फार महत्वाचं आहे. अरे माझा प्रत्येक व्यक्ती, मला वाटतं इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला तळमळ आहे. कुठली तळमळ आहे? समाजाचं कल्याण व्हायला पाहिजे. तळमळी पोटी तो व्यक्ती या ठिकाणी उभा राहतो आणि जर त्याला ऐकलं जात नाही तर त्याला चुकल्यासारखं काय वाटतं, मी काय चुकीचं बोलतो काय, माझे लोक मला काय ऐकत नाहीये. याचा अर्थ बांधवांनो, बाहेरनं आलेल्या माणसाला तर ऐकलं पाहिजेच, आपल्या माणसाला पण आपण ऐकून काय केलं पाहिजे, मोठं केलं पाहिजे. काही जण जे म्हणतात ना की आमचे लोक आपल्या माणसाला मोठं करत नाहीत, तर आज आपण सभागृहामध्ये निर्णय घेऊया, माझ्या माणसाला मोठं करण्याचं काम मीच करणार आहे. इथून पुढं करायचं का नाही करायचं? करायचं का नाही करायचं? मी मध्ये मध्ये तुम्हाला असे प्रश्न विचारेन का माहितीये काय, ऐकता ऐकता डोळ्यावरती धुरळ येते आणि तुम्ही कोमामध्ये जाता आणि ते कोमामध्ये जाणार नाही याची काळजी मला घ्यायची. आणि म्हणून मला जो विषय दिलेला आहे त्या विषयाच्या अनुषंगाने तुमच्या समोर जी मांडणी मला करायची आहे, 12:44 झालेली आहे. मला माझा वेळ तर 12चा होता आणि 1:30 वाजता मला संपवायचं होतं. तर आता मी तुम्हाला नम्रतेने हात जोडून विनंती करतो की 2 वाजेपर्यंत मला ऐका. चालेल? ओके, 2 वाजेपर्यंत मला ऐका. तुम्हाला ऐकताना कंटाळा येणार नाही याची खबरदारी मी स्वतः घेईन. काय बोलतोय? तुम्हाला ऐकताना कंटाळा येणार नाही. आणि मला असं वाटतं एक दिवस समजा भोजन लेट झालं, काय मस्त होता त्याच्यामुळे नाश्त्याला चांगलं झालं. ओके, म्हणजे दोन्ही मुद्द्यांना निकाली भागलेला आहे की बाबा तुमच्या पोटामध्ये थोडंसं अन्न गेलेलं आहे. तर मी सर्वांना विनंती करतोय की एक एक मुद्दा आपण समजून घेण्याचा काय करूया, प्रयत्न करूया. विषय आहे बौद्ध धर्मातील वर्षावासाचे महत्त्व आणि धम्म क्रांती विरुद्ध प्रतिक्रांती सद्यस्थिती. आता या विषयाच्या अनुषंगाने पहिला अगदी फार सूक्ष्म स्तरावरचा एक तुम्हाला मुद्दा सांगतो. बुद्धांनी सांगितलेला मानवी कल्याणाचा जो संदेश आहे ती त्या काळातली प्राकृत भाषा पाली याच्यामध्ये बंदिस्त आहे. सर्वांनी गांभीर्याने ऐका. बुद्धांनी सांगितलेला जीवन जगण्याचा जो काही मार्ग आहे ती त्या काळातली प्राकृत भाषा पालीमध्ये काय आहे, बंदिस्त आहे. आणि आता सभागृहातल्या सर्व लोकांच्या मुखामध्ये मराठी आहे. मग मला प्रश्न काय पडला, पालीमध्ये बोललो यांना जीवन कल्याणाचा मार्ग कळणार नाही, मग पाली समजून घेणं माझं कर्तव्य आहे आणि लोकांना त्यांच्या बोली भाषेमध्ये समजवणं हे माझं काय आहे, कर्तव्य आहे. जसं समजा मी आता असं बोलतो, माता पितु पठाण फक्त दारस्य संघ हो अनाकुलाचे कमंता येतम मंगल मुस्तम, हे फक्त जाणकार लोकांना कळेल, सामान्य लोकांना कळणार नाही. त्याच्यानंतर या ठिकाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण जे पठण केलं, कसलं पठण केलं, या ठिकाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला धम्मविधी जो झाला, तर धम्मविधी ऐकताना माझ्या मनाची जी अवस्था झाली होती ना ती मी सांगतो. अगदी प्रामाणिकपणे का सांगतो जे आहे ते. मला असं वाटत होतं कधी संपते. मी काय बोलतोय, मला असं वाटत होतं कधी संपते. पण एक झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा, 5वा झाला, 6वा झाला, मला असं वाटलं कधी संपेल. आणि जेव्हा संपलं तेव्हा असं वाटलं की बाबा पुन्हा ब्रेक घेऊन आहे का काय. सांगण्याचा मुद्दा काय, ते सर्व पालीमध्ये होतं ना, ते मला ग्रहण झालं. पण मी असा विचार केला सभागृहातल्या लोकांना ग्रहण झालं का. मी काय विचार केला, सभागृहातल्या लोकांना ग्रहण झालं का. याचा अर्थ बांधवांनो, गोडी निर्माण करायची असेल, आवड निर्माण करायची असेल तर लोकांच्या बोली भाषेमध्ये धम्म समजवणं ही काळाची काय आहे, गरज आहे. आणि म्हणून तोच शब्द पहिल्यांदा समजून घ्या. धम्म म्हणजे काय. पालीमध्ये धम्म, मराठीमध्ये काय विचार. पालीमध्ये धम्म म्हणजे पाली भाषेमध्ये काय, धम्म. धम्म हा पाली भाषेतला शब्द आहे, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, विचार. मग आता जर मी तुम्हाला धम्म सांगतोय तर तुमच्या बोली भाषेमध्ये तुम्हाला काय कळलं, देवरे सर आम्हाला विचार सांगताय. जर इंग्रजी भाषिक असेल तर त्याला काय कळणार आहे, देवरे सर आम्हाला
थॉट सांगताय, याचा अर्थ बांधवांनो त्या व्यक्तीला कधी उमगणार आहे, जेव्हा त्याला त्याच्या बोली भाषेमध्ये समजावलं जाईल. तर आपण आता सर्वांनी जबाबदारी घेऊया. जाणकर लोकांनी पालीमध्ये बुद्धांनी जीवन जगण्याचा जो मार्ग सांगितलेला आहे, तो मार्ग जाणकार लोकांनी बोली भाषेमध्ये समजून घेणं काळाची गरज आहे. आणि गावोगाव जाऊन त्याचं प्रबोधन प्रवचन करणं ही देखील काळाची काय आहे, गरज आहे. मला सर्वांना सांगून म्हणजे आश्चर्य तुम्हाला असं वाटेल, 6:30 वाजलं ना तर मला बायको विचारते आज कुठल्या गावात. म्हणजे माझ्या बायकोला सवय झाली आहे काय, 6:30 वाजले की माझा नवरा या गावात जातो त्या गावात जातो, भांडण लावायला नाही धम्माचं प्रवचन करायला जातो. याचा अर्थ वेळ देणं सुद्धा गरजेचं आहे. आज सभागृहातल्या सर्व लोकांना हा कार्यक्रम आवडणार आहे. सर्वजण हात उंच करून नंतर मला दुजोराही देणार आहेत की बाबा हे तुम्ही जे बोलले ते योग्य बोलले. पण जर मी असं बोललो या धम्माचा आपण गावोगाव जाऊन प्रबोधन आणि प्रवचन करणार आहात का, तर हात वरती येतील पण लोक किती वेळ काढतील हा प्रश्नचिन्ह. आता सभागृहाला प्रश्न विचारतोय, वेळ काढायचा का नाही काढायचा प्रबोधन आणि प्रवचन करण्यासाठी. फक्त हात उंच करून जबाबदारी घेण्याचा कार्यक्रम नाहीये, करावा लागेल. आणि मग करायचं असेल ना तर पहिल्यांदा स्वतः समजून घ्यावं लागेल. आणि म्हणून वैचारिक दृष्टिकोनातून एक पहिला महत्त्वाचा मुद्दा सांगतो, धम्म काय आहे स्वतः समजून घेऊया, पहिली पायरी. धम्म काय आहे स्वतः समजून घेऊया, पहिली पायरी. दुसऱ्याला कसा समजून सांगायचा याचं प्रशिक्षण घेऊया, दुसरी पायरी. दुसऱ्याला कसा समजून सांगायचा याचं प्रशिक्षण घेऊया, दुसरी पायरी. आणि तिसरी पायरी, जर या दोन्ही पायऱ्या मला पटलेल्या आहेत तर तिसरी पायरी महाकठीण आहे. कुठली महाकठीण आहे, वेळ काढावा लागेल. आणि या पायरीसाठीच माझा समाज तयार नाही. या पायरीसाठी काय की मला समजलंय काही जण या पायरीपर्यंत आहे, दुसऱ्याला कसं समजवायचं या पायरीपर्यंत सुद्धा काही जण आलेले नाहीये. आणि फक्त मला केवळ समजलंय म्हणून मी मला जसं जमत तसं काय करतो सांगतो, अशाने सुद्धा धम्म वाढणार नाही. योग्य पद्धतीनेच मांडण्याचे आमच्यामध्ये काय पाहिजे, कसं व्हायला पाहिजे. मला सांगा, धम्म सांगताना स्वभाव रागीट असावा का करुण असावी. आता मी तुम्हाला धम्माचं उदाहरण देऊन सांगतो. मी काय सांगतोय ते शब्दशः नाही, अगदी प्रॅक्टिकली उदाहरण लक्षात घ्या. समजा एखाद्या सभागृहामध्ये मी कार्यक्रमाला गेलो आणि माझ्यामध्ये धम्म आहे. एखाद्या सभागृहामध्ये मी कार्यक्रमाला गेलो आणि माझ्यामध्ये काय आहे, धम्म आहे. आणि मला काय कळलं की आता भोजनाच्या पंक्ती पडलेल्या आहेत, पंक्ती उठलेल्या पण आहेत. मला हे पण कळलं की आता पत्रावळ्या शिल्लक राहिलेल्या आहेत. तर मला धम्म समजल्यामुळे मी असा विचार केला, का कुणाला मी ऑर्डर देऊ की ह्या पत्रावळ्या उचल म्हणून. मी काय विचार केला, मीच पत्रावळी उचलायला काय करतो, सुरुवात करतो. आणि जेव्हा मी पत्रावळी उचलायला सुरुवात करतो आणि मी ज्येष्ठ असल्यामुळे तरुण मंडळींवरती आपोआप प्रभाव काय पडतो, अरे काका अध्यक्ष आहे, काका सचिव आहे, काका बँकेमध्ये मॅनेजर आहे, पण काकांनी कुठल्याही प्रकारची लाज न बाळगता पत्रावळी उचलायला काय केली, सुरुवात केली. आणि मग काकांच्या आचरणातून मुलांमध्ये काय संदेश गेला, काकांच्या बाजूला ती मुलं आली आणि काय म्हणाली, काका आता तुम्ही हो द्या, तुम्ही बरीच वर्ष केलं, आता याचं पालन कोण करणार, आम्ही करणार. पण मला वाटतं कधी कधी आमच्याकडनं असं पण होतं, हे नालायका पत्रावळी उचल, लोकांना व्यवस्थित मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. याचा अर्थ धम्म स्वतः समजून घ्यावा लागेल, पहिली पायरी. लोकांना कसा समजून सांगायचा हे आम्हाला आत्मसात करावं लागेल, दुसरी पायरी. आणि 2 पायऱ्या पूर्णत्वास गेल्यानंतर तिसरी पायरी मी पुन्हा एकदा उच्चार करतोय, ही फार महाकठीण आहे. लोक धम्म वाढीस वेळ द्यायला काय नाहीये, तयार नाहीये. आता सभागृहात प्रश्न विचारतो, किती लोक आजच्या दिवसापासून तरी असा विचार करतील की बाबा वेळ दिला पाहिजे, करा हात वर, वेळ दिला पाहिजे. आणि देतात त्यांचा काही प्रश्न नाहीये, पण सर्वांनी थोडा काय दिला पाहिजे, वेळ दिला पाहिजे. आणि वेळ देण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, तुम्ही जिथं हात ना तिथून सुरुवात करू शकता. मी बायकोचं उदाहरण देतो आणि एक मुद्द्याला आता गुंफायला सुरुवात करतो. माझ्या बायकोचं उदाहरण, दर रविवारी आम्ही विहाराच्या दिशेने 4 जण जातो. मी, माझा मुलगा, माझा दुसरा मुलगा आणि माझी पत्नी. आम्ही या पोशाखामध्ये असतो. सर्वांना हात जोडून ही पण विनंती करतो, याचं पावित्र्य राखा, इथे येताना हा पोशाख घाला. आमचे लोक याला का महत्व देत नाही कळत नाही. मग दुसऱ्याला आम्ही काय अभिवादन करणार किंवा दुसऱ्याला आम्ही काय आव्हान करणार. आणि विहाराचं पावित्र्य राखायचं असेल तर हे आपल्याला पोशाख घातला पाहिजे. किती लोकांना माझं म्हणणं हे पण पटतंय. का आम्ही गांभीर्याने घेत नाहोत आमच्या प्रत्येक मुद्द्याला.
दुसऱ्यांना जर आम्ही अभिवादन करतोय किंवा आव्हान करतोय तर आम्ही काय पालन करत नाही. माझ्या बोलण्याचा अजिबात राग येऊन देऊ नका. मला वाटतं बिहारामध्ये येत असताना तुम्हाला माहितीये बिहार या शब्दाचा अर्थ काय होतो? खरं तर नॉर्थ इंडिया मधल्या लोकांना बोलता येत नाही. पवार सर ते बिहार बोलतात. काय बोलतात? व नाही बोलत, काय बोलतात? ब बोलतात. मग जे उत्तर भारतामध्ये एक राज्य आहे ते आपल्या धर्माच्या नावाने आहे, तिथलं राज्य बिहार. ते बिहार नाहीये, ते काय आहे? बिहार. आणि बिहार या शब्दाचा अर्थ काय होतो? असं ठिकाण ज्या ठिकाणामध्ये माझ्या मनावरती कुणाचंही दडपण नाहीये, मी कुणाचाही निंदा नाहीये, मी कुणाचाही गुलाम नाहीये, मी स्वतंत्र विचार करू शकतो. याचा अर्थ जिथं तुम्हाला स्वतंत्रपणे विहार करण्याची, संचार करण्याची काय आहे? मुभा आहे. मग तिथलं वातावरण प्रसन्न करणं ही आपली काय आहे? जबाबदारी आहे. आता सर्वांनी इथून पुढे तरी हे पालन करायचं का नाही करायचं की बिहारामध्ये मी जेव्हा येईन कुठले वस्त्र परिधान करून हात वरती करून सर्वांकडे अपेक्षा आहे. काय तर आज खूप परीक्षा झालेली आहे. काळाची गरज आहे या गोष्टीची. मी जर पावित्र्य राखलं तर समोरच्याने राखावं हे त्याला सांगण्याची गरज नाही. माझ्या वागण्यातून तो काय करेल? अनुकरण करेल. आणि माझ्या बायकोचं तुम्हाला उदाहरण सांगत होतो. आम्ही निघालो चौघजण आमच्या घरातून शुभ्र वस्त्र परिधान करून. तर आमच्या आळीतल्या काही महिला त्यांना उत्सुकता लागली की देवरेबाई दर रविवारी जाते कुठं? ही देवरेबाई दर रविवारी जाते कुठं? आता देवरेबाई जाते, पण देवरेबाईने एक विचार काय केला होता सुरुवातीला? सध्या कोणाला सांगायचं नाही. काही महिलांनी उत्सुकतेपटी देवरेबाईला विचारलं, ताई तुम्ही दर रविवारी चौघजण शुभ्र वस्त्र परिधान करून जाता कुठं? तर माझी बायको बोलली, तुम्ही पण येऊन बघा. किती लोकांना पटते काय बोलते? माझी बायको काय बोलली? तुम्ही पण येऊन बघा. मला वाटतं आपण अन्य जातीच्या किंवा धर्माच्या ज्या महिला असतील जेव्हा आपले असे कार्यक्रम होतात तेव्हा त्यांना आव्हान करायला काय हरकत नाही. कारण या ठिकाणी मानव कल्याणाचा मार्ग बुद्धांनी फक्त बौद्धांना दिलेला नाहीये. कारण वाक्यामध्येच काय आहे? भवतु सर्वमंगलम. वाक्यामध्येच काय आहे? भवतु सर्वमंगलम. आणि मग भवतु सर्वमंगलमला जातीची, धर्माची, कुळाची, पंथाची मर्यादाच नाहीये. मग जर तिथं मर्यादाच नाही तर आम्ही काय मर्यादा घालून घेतली स्वतःला की बाबा बघता आम्हीच जायचं? माझं म्हणणं पटतं का नाही पटतं? मी काय बोलतोय? आम्ही अन्य धर्मियांना, अन्य जातीच्या महिलांना पण काय केलं पाहिजे? आव्हान केलं पाहिजे. आता या आमच्या कामामुळे असं पण झालं, भले सुरुवातीला 2-3 महिने काही महिला आल्या नाहीत, पण आता एक महिला येऊ लागलेली आहे. आणि जी ऐकते ती तिच्या आईमध्ये जाऊन चर्चा काय करते? चांगलं सांगतं. तिच्या आईमध्ये जाऊन चर्चा काय करते? चांगला सांगतात. आणि मग चांगला नेमका काय सांगतात? तर मी असं म्हणणार नाही वर्षावासाला खूप महत्व आहे. मला असं वाटतं हे वाक्य बोलला काय जाते की वर्षाला खूप महत्व आहे. कसं महत्व आहे ना ते सांगण्याचं मी काम करणार. मला वाटतं ही काही ठरलेली जी पाठांतर केलेली वाक्य आहेत ना ती पूर्ण आम्ही मोकळे होतो. वर्षावासाला आपल्या धर्मामध्ये खूप महत्व आहे. कसं आहे सांगावं लागेल. याचा अर्थ बंधूंनो प्रत्येक मुद्द्याचा अभ्यास करावा लागेल आणि अभ्यास करून लोकांपर्यंत हे पोहोचवावं लागेल. तुम्हा सर्व लोकांना ऐकून आश्चर्य वाटेल, वर्षावास आधीची खोड करणार नाही. वर्षा म्हणजे पाऊस. आणि जर पाऊस भरपूर असेल तर मला तुम्हाला अगदी सामान्य उदाहरण विचारायचं आहे. जर पाऊस भरपूर असेल आणि तुम्हाला घरातून बाहेर जायचं असेल आणि तुमचं लग्न झालं नसेल तर तुमची आई काय बोलेल? मेल्या पाऊस थांबू दे नंतर जा. समजा तुमचं लग्न झालं असेल, अहो थांबा पाऊस जाऊ द्या नंतर जा. तुम्हाला कळतं मी काय बोलतोय ते? याचा अर्थ 4 महिने भरपूर पाऊस पडणार आहे. आणि पवार साहेब मला वाटतं ज्या काळामध्ये हे सुरू झालं ना त्यावेळेला तर जास्त पाऊस पडायचा, कारण तेव्हा निसर्ग चांगला होता. आता उलटापालट झाले, आता पाऊस काही जास्त पडत नाही. आणि आता साधनं पण आली की जी साधनं परिधान करून आपण पावसामध्ये सुद्धा विहार करू शकतो, संचार करू शकतो. त्यावेळेला काही साधनं नव्हती. मग बुद्धांच्या पुढे हा प्रश्न निर्माण झाला की 4 महिने काय करायचे? 4 महिने काय करायचं? बुद्धांच्या पुढे हा प्रश्न निर्माण झाला. आता पुढे मांडणी करण्याच्या आधी फार तार्किक मुद्दा मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. बुद्धांना जातीची, धर्माची, कुळाची, पंथाची मर्यादा लावू नका. आपण सर्वांनी उदाहरण ठेवलं पाहिजे. बुद्धांना जातीची, कुळाची, पंथाची आणि धर्माची काय लावता कामा नये, चौकट लावता कामा नये. असं मी का म्हणतोय? मी एक फार ज्वलंत उदाहरण तुमच्या समोर ठेवतो. मी ज्या स्थापूरमध्ये कामाला आहे ना,
आमच्या स्टाफमध्ये एसटी आहे, एसटी आहे, ओबीसी आहे, मराठा पण आहे. तुम्हाला सर्वांना ऐकून असेल बघे. माझ्या समकक्ष असणारा माझा एक मित्र, त्याला मी एकदा प्रश्न विचारला, तू ज्ञानी आहेस? तो म्हणतो एमकॉम आहे म्हणजे ज्ञानी असणारच ना रे. त्याला दुसरा प्रश्न विचारला, तू बुद्धिमान आहेस? तो मला काय बोलतो, अरे सुनील तू पण एमकॉम आहेस, तू मला जर विचारलं ज्ञानी आहेस तर मला पुन्हा समानार्थी शब्द घेऊन असं का विचारतो की तू बुद्धिमान आहेस? मी बोललो बघ तू उत्तर दे. तर तो बोललो हो मी बुद्धिमान पण आहे. म्हणजे त्याला कळलं की ज्ञानी आणि बुद्धिमान हे काय आहे, समानार्थी शब्द आहे. मग मला दोनदा काय विचारतोस? तर त्याने दोन्ही प्रश्नांची उत्तर बरोबर दिली, पण तिसऱ्या प्रश्नाला मात्र तो चमकला. मग मी त्याला बोललो तू बुद्ध आहेस? तो माझा काय संबंध? माझा काय संबंध? म्हणजे शिकलेल्या हायर लेवलला गेलेल्या शासकीय कर्मचारी असलेल्या माणसाला हे माहित नसणं ज्ञानी, बुद्धिमान आणि बुद्ध हे समानार्थी शब्द आहेत. सभागृहाला कळतं का मी काय सांगतोय? ज्ञानी, बुद्धिमान आणि बुद्ध हे काय आहे, समानार्थी शब्द आहेत. याचा अर्थ जेव्हा मी असं बोलतो ना बुद्धं शरणं गच्छामी, त्याचा अर्थ काही लोकांना चुकीचा शिकवलाय आणि काही लोकांनी चुकीचा लावलाय. धर्म स्वीकारायचा का काय? मेल्या तसा अर्थ नाही. अशा माणसाला शरण जा की जो ज्ञानी आहे. आणि मला सांगा तुमच्या आई वडिलांनी पण हे केलं असेल काय? बाबू त्या मारकुट्या पोरांमध्ये जाऊ नको, कारण तुला पण मारण्याची सवय लागेल. बाबू त्या शिवऱ्या पोरांमध्ये जाऊ नको, कारण तुला पण शिवऱ्याची काय लागेल, सवय लागेल. आता मला असं वाटतं हा मुद्दा 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी एका गाथेमध्ये गुंफलेला आहे. कुठला? असेवनाच बालानम पंडितानच सेवना पूजाच पूजनीयानम एतमंगलम उत्तम. मला असं वाटतं याच्यावरती तेच लोक माना ठेवतील ज्यांना ही गाथा माहिती आहे. किती लोकांना गवसते मी काय सांगतोय? मध्ये मी असं का बोलतोय की किती लोकांना गवसते? याचा अर्थ तुम्हाला कमी लेखनाचा माझा अजिबात हेतू नाहीये. बंधूंनो, प्रत्येकाला या गाथेचा मतितार्थ उमगला पाहिजे. मग आता मी समजून घेतोय बुद्धांनी सांगितलेला मार्ग मला समजून घ्यायचा आहे. आता मला सांगा बुद्ध हे धर्माचं प्रतीक आहे का बुद्ध हे ज्ञानाचं प्रतीक आहे? मग कोण असा प्रवाह आहे जे लोक असं बिंबवत आहेत की हे धर्माचं प्रतीक आहे? याचा अर्थ बंधूंनो या देशामध्ये क्रांती विरुद्ध प्रतिक्रांती सुरू आहे, हे लक्षात ठेवा. काय बोलतोय मी? क्रांती विरुद्ध प्रतिक्रांती काय आहे, सुरू आहे. काही लोकांना असं वाटतंय की या जगामध्ये ज्ञान बिंबवलं गेलं पाहिजे, पण काही लोकांना असं वाटतंय या जगामध्ये अज्ञान सुद्धा बिंबवलं गेलं पाहिजे. कारण अज्ञानातनं जर लोक बाहेर आली तर मानसिक गुलाम बनणार नाहीत, आणि अज्ञानामध्ये जर राहिली तर तुम्ही बोला मानसिक गुलाम आपोआपच बनतील. मला सांगा ज्ञानाचा मार्ग चोखाळायचा का अज्ञानाचा? बोला ज्ञानाचा. तो ज्ञानाचा मार्ग दिलाय कोणी? बुद्धांनी. आणि आता पुढचा मुद्दा सर्वांना ऐकून आश्चर्य वाटेल. तो मुलगा, आता खरं तर त्यांना मी एकेरी बोलणं माझी एवढी पात्रता नाहीये, पण मी लहान वयात घेऊन जाताना बोलतो, तो सिद्धार्थ शेतकरी कुळामध्ये जन्माला आलेला आहे. तो सिद्धार्थ शेतकरी कुळामध्ये जन्माला आलेला आहे. आता ह्याचं उत्तम उदाहरण कोणतं? याचा पुरावा कोणता? तर गौतमाच्या नावामध्ये पुरावा लपलेला आहे. मराठीमध्ये आपण काय बोलतो? गौतम, 2 मात्रा. पालीमध्ये काय बोलतात? गौतम, एकच मात्रा. आणि गौतम या शब्दाची फोड काय होते? गो म्हणजे जनावर, आणि तम या शब्दाचा अर्थ काय होतो? भरपूर. मग प्रश्न निर्माण झाला, जनावर भरपूर कुणाच्या घरी असतात? बोला. मग सिद्ध झालं बुद्ध शेतकरी कुळामध्ये जन्माला आलेले आहेत. आणि मग शेतकरी कुळामध्ये जन्माला आलेले आहेत तर आज ज्यांची ज्यांची नाळ शेती बरोबर आहे ते कुणाचे अनुयायी असायला पाहिजे होते? बोला सभागृहात लोकांनी. याचा अर्थ बंधूंनो हे समजून घेणं, लोकांपर्यंत पोहोचवणं काळाची काय आहे, गरज आहे. की बुद्ध हे कुठल्या जातीमध्ये जन्माला आलेले नाहीत, बुद्ध हे कुठल्या धर्माचे वाहक नाहीत, तर बुद्ध हे धम्माचे, मराठीमध्ये विचाराचे काय आहेत, वाहक आहेत. याचा अर्थ बंधूंनो चिंतनात्मक लोकांपर्यंत हा मुद्दा मांडणं काळाची काय आहे, गरज आहे. दुसरं तुम्हाला उदाहरण देतो, दुसरा पुरावा देतो. असं वाचलंय का तुम्ही सर्वांनी? शुद्धोधनाच्या शेतावरती एका वेळेला 1000 नांगर फिरवले जायचे, असं मी वाचलं इतिहासामध्ये. नांगर कुणाच्या शेतावरती फिरतात? निर्विवाद सिद्ध झालं बुद्ध कोण आहे?
शेतकरी आहेत. आणि मग बुद्ध जर शेतकरी आहे आणि बुद्ध या शब्दाचा अर्थ जर ज्ञानी आहे, मग बुद्ध संकुचित का राहताय? आमची जबाबदारी आहे त्यांना संकुचित अवस्थेमधून बाहेर काढणं आणि संपूर्ण जनसमुदायापर्यंत काय करणं, पोहोचवणं. पण त्यासाठी आमची पहिली जबाबदारी. आता पहिल्यांदा आपण समजून घेऊया. आणि म्हणून तुमच्या पुढे ज्या ज्या बाबी ठेवण्याचा प्रयत्न करेन, सर्वांना आवाहन करतोय, एका बाजूला क्रांती आहे आणि एका बाजूला प्रतिक्रांती आहे, एका बाजूला ज्ञान आहे आणि एका बाजूला काय आहे, अज्ञान आहे. मला तुम्हाला या ठिकाणी आवाहन करायचं आहे, सर्वांना एक विनंती करतोय, मी बोलताना ना कधी कधी मधली तत्वज्ञानाच्या भाषा पण बोलेन, पण ते तत्वज्ञान तुमच्या अगदी देहबोलीमध्ये पण मी तुम्हाला समजावेन. आता मुद्दा सांगा, कल्पना करा. अगदी प्रश्न सर्वांनी गांभीर्याने ऐका. मला जेवढं उमगलेलं आहे ते 100% तुम्हाला देऊन जाऊ का तेवढंच देऊन जाऊ की तुम्ही कायमस्वरूपी माझे गुलाम व्हावे? सभागृहाला काय विचारलं, मला जेवढं उमगलंय ना ते 100% तुम्हाला देऊन जाऊ का तेवढंच देऊन जाऊ का तुम्ही वारंवार माझी काय चर्चा करणार? एवढे सर ज्ञानी आणि मला जेव्हा जेव्हा तुम्ही भेटत माझ्या काय करणार, तुम्ही पाया पडणार आणि मग मी काय विचार करणार, झाले ना गुलाम हे. मला हेच तर अपेक्षित होतं की हे माझे काय झाले पाहिजेत, गुलाम झाले पाहिजेत. पण मला असं वाटतं बुद्धांना हे अपेक्षित नव्हतं. म्हणून एक मुद्दा लक्षात ठेवा. बुद्ध काय बोलले, कोणी बोलतो म्हणून ऐकू नका, मी बोलतो म्हणून पण ऐकू नका, भिक्खू बोलतात म्हणून पण ऐकू नका, कुठल्या ग्रंथाने सांगितलंय म्हणून पण ऐकू नका. स्वतः या, अनुभव घ्या आणि जर तुम्हाला पटलं की हे कल्याणाचं आहे तरच काय करा, स्वीकारा. किती लोकांना गवसते काय सांगते, स्वतः यायला पाहिजे, स्वतः समजून घेतलं पाहिजे. याचा अर्थ बांधवांनो, बुद्धांनी स्वतःला सुद्धा चिकित्सेच्या कक्षेमध्ये आणलं की माझी पण चिकित्सा करा. मी पदाधिकाऱ्यांना विनंती करतोय, मी सर्व लोकांना विनंती करतोय, आपण जेव्हा ज्ञानी बनतो ना, आता मला वाटते लोकांना, ज्ञानी माणसाला प्रश्न हल्ली विचारला का त्याला राग असला येतो, एवढ्या वर्ष करतोय हिम्मत कशी झाली मला सर्वांच्या समोर प्रश्न विचारायचा. अरे बाबा, चिकित्सेच्या कक्षेमध्ये बुद्धांनी स्वतःला आणलं होतं. मग समजा एखादा व्यक्ती उभा राहतो आणि एखादा प्रश्न जर निर्माण करतो तर त्याचं योग्य निरसन जर झालं तर मग फक्त जनतेमध्ये आपोआप काय संदेश जातो, जो प्रश्न विचारला होता तो अतार्किक होता. मग अतार्किक प्रश्नाला उत्तर देण्याच्या ऐवजी समजा आपण असं बोललो, तुझी हिंमत कशी झाली उत्तराची, खाली बस. मला वाटतं बंधूंनो, स्वतःला सुद्धा चिकित्सा कक्षामध्ये आणणं काळाची काय आहे, गरज आहे. आणायचं का नाही आणायचं? मी बऱ्याच वेळा कार्यक्रमामध्ये गेलो तर मी आयोजकांनंतर सावंत साहेब विचारतो, काय चुकलं राहिला, काय अयोग्य बोलून राहिला, काय चुकलं असं तर सांगा, कारण काय मला पण चिकित्सेमध्ये मला आणावं लागेल. आता माझ्यामध्ये हवा काय भरेल, आणि मी जे सांगतो तेच काय आहे, योग्य आहे. बांधवांनो, संघटना हित काय होते, तहस होते. याचा अर्थ जो जो कार्यकर्ता स्वतःच्या कार्याला चिकित्सेमध्ये आणेल ते कार्य उत्तम जाणारच, त्याला कोणीही थांबवू शकणार नाही. बुद्धांनी स्वतःला चिकित्सा कक्षेमध्ये आणलं की मी बोलतो म्हणून मान्य करू नका. आता बघा, या ठिकाणी तुमच्या समोर मांडणी करताना मी कुणाचंही नाव घेणार नाही की हा विचार कुणाचा आहे, मी कुणाचंही नाव घेणार नाही की हा विचार कुणाचा आहे. पण मला तुम्हाला या ठिकाणी आव्हान करायचं आहे, जर मी माझ्या बांधवांना त्यांच्या जीवनामध्ये आनंद यावा, त्यांच्या जीवनामध्ये सुख यावं, त्यांच्या जीवनामध्ये समाधान यावं असं काही जर सांगत असेल तर मला असं वाटतं हा विचार कुठल्याही जातीचा असू दे, कुठल्याही धर्माचा असू दे, स्वीकारल्याशिवाय राहणार नाही. जसं पहिलं वाक्य बोलतो, काय तू करता आहेस काय, हो ना मी करता आहे, घरातला काय आहे, कमवता आहे. अरे मग तू करता आहेस, कमवता आहेस, तर मला तुला प्रश्न विचारायचा आहे, तू तुझ्या वृद्ध वयातल्या आई वडिलांना बघतोस का रे? तर त्याचं उत्तर आलं नाही बघ. तू करता आहेस का रे, तू कमवता आहेस का रे? तर मी तुला प्रश्न विचारला, तू तुझ्या वृद्ध वयातल्या आई वडिलांना बघतोस का रे? तर त्याचं उत्तर काय आलं, नाही बघितलं, बघत नाही. आणि मग तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, धम्मामध्ये हे लिहून ठेवलंय किंवा धम्मामध्ये बुद्ध असं सांगतात, जो व्यक्ती करता आहे, जो व्यक्ती करता आहे, कमवता आहे आणि करता आणि कमवता असताना देखील जर वृद्ध वयातल्या आई वडिलांना जर बघत नसेल तर ही जीवनाची सर्वात मोठी काय आहे, हार आहे. मग सर्वांना आव्हान करतो, तर मला सांगा, आई वडिलांची सेवा करणं हे उत्तम मंगल आहे किंवा आई वडिलांची सेवा करा असं जर बोललो तर हे कोण लोक आहेत जे मान्य करणार नाही? सांगा
कोण असे लोक आहेत की जे मान्य नाही करणार? हात वरती करा. कोण लोक आहेत असे जे मान्य नाही करणार? मी काय बोललो, आई वडिलांची सेवा करणं हे पुण्याचं काम आहे. किती लोकांना हे मान्य आहे? सभागृहाचा हात वरती आला. आता हे आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन सांगूया, कुणबी लोकांमध्ये जाऊन सांगूया, ते नकार देतील काय? मराठा लोकांना जाऊन सांगूया, नकार देतील काय? कुठल्याही जातीच्या समूहामध्ये तुम्ही जा आणि त्यांना सांगा की बाबा आई वडिलांची सेवा करणे हे काय आहे? पुण्याचं काम आहे. कोणीही याला नकार देणार नाही. आणि मग हे पटलं आणि या प्रवाहामध्ये आले की मग नंतर सांगा. तुम्हाला माहितीये का हे बुद्धाने सांगितलं? लोकांना भोसले काय सांगतोय? सुरुवातीला नाव सांगण्याची काही गरज नाही, कारण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. एकदम ज्वलंत उदाहरण देतो. बुद्धांचं सांगतात पण बुद्धांचं नाव घेत नाही. काय? तुझा उद्धार तूच करू शकतोस, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. अरे गेल्या 2500 वर्षापूर्वी हे बुद्धांनी सांगितलंय. आता दीपक सगळं शांत का झाला एवढा? म्हणजे या भारत देशामध्ये, या जगामध्ये जे जे सांगितलं जातंय ते माझ्या बापाचं आहे. त्या बापाचं नाव काय? गौतम बुद्ध. पण मला वाटतं काही लोकांना कदाचित मेबी लाज वाटत असावी की याचं नाव घेतलं, याचं नाव जर घेतलं तर ज्यांना ज्यांना मला जागृत करायचं नाहीये ते कदाचित काय होतील? जागृत होतील. आणि जर जागृत झाले आणि एकत्र हातामध्ये हात जर मिळवला तर क्रांती समजून घ्या. प्रतिक्रांती तुम्हाला सांगतोय. क्रांती कधी होईल? एससी एसटी ओबीसी एकत्र येतील तेव्हा. एकत्र कधी येतील? जेव्हा त्यांना हे कळेल की आपल्या सर्वांचं कुळ एकच आहे. तुम्हाला माहिती आहे, मी जेव्हा बसलो इथं खाली तर मी विचार मंचावरती जेवढी आडनाव आहेत ना तेवढी वाचली. सकपाळ आडनाव आहे, जाधव आहे, कदम आहे, मोहिते आहे, सावंत आहे. मी असा विचार केला, अरे आमच्या लोकांमध्ये पण ही आडनाव आहे. आता हे आमचं आणि तुमचं गेलं आता पुरतं. आता क्लिअर करतो, मी मराठा आहे. मी जातीने मराठा आहे. माझं पूर्वाश्रमीचं आडनाव जाधव आहे. आमच्या गावाचं नाव देऊर म्हणून काय झालं? देवरे. जसं कणबासल्याचे कोण लोक आहेत का ठिकाणी? तिथं गमरे आहेत. कणबासल्यामध्ये कोण आहेत? गमरे आहेत आणि सावंत आहे. असतील नसतं मला एक गमरे आहे. तर टीएम गमरे नावाची मोठी व्यक्ती, आता टीएम गमरेच नाव त्याचं मला माहित आहे. तर ते कलबास्ते तर त्यांचं आडनाव काय पडलं? कलबास्कर. जसं मी देऊरचा कोण झालो? देवरे. माझा पूर्वाश्रमीचं आडनाव काय आहे? जाधव. मग जाधव आडनावाचा भेटला तर मी असा विचार नाही करत कुठल्या जातीचा आहे. मला आपुलकी काय असते? माझा. किती लोकांना पडते मी काय बोलतो? मी असा बिलकुल विचार नाही करत की बाबा हा कुठल्या जातीचा आणि धर्माचा असेल. मला फक्त आपुलकी काय वाटते. आणि माझ्या आईने पण मला सांगितलंय, बाबू आपण एकाच आईची पोरं, बाबू आपण एकाच आईची पोरं, पोराची पोरं. आणि काही पोरं गावात राहिली, काही पोरं गावाच्या बाहेर गेली, आणि काही पोरं कुठे गेली? डोंगरात गेली. बापू आपण एकाच आईची काय पोरं. आणि म्हणून आईची म्हण मला आजही आठवते, 3 तिगाड आणि काम बिघाड. आता काही जणांना कळेल कोण मला काय सांगायचं याच्यात. 3 तिगाड कोण? हे गावात राहणारा एक, गावाच्या बाहेर राहणारा एक आणि डोंगरात राहणारा एक. हे तिघ जण एकत्र आले तर व्यवस्था यांच्या हातामध्ये येईल, झाली क्रांती. हे तिघ जण एकत्र आले तर व्यवस्था यांच्या हातामध्ये येईल, काय झाली? क्रांती. हे तिघ जण एकत्र येऊ नये म्हणून सभागृहाला ऐकून आश्चर्य वाटेल, ज्याचा जन्म शेतकरी कुळात झालाय त्या लोकांना अजूनही उमगत नाहीये की बुद्ध हे आमचे आहेत. सांगावं लागतंय बुद्ध हे कुणाचे आहेत? आमचे आहेत. त्याचा तर बंधू बुद्ध हे आमचे आहेत असा माझं बोलणं सुद्धा चुकीचं आहे. बुद्ध हे जगाचे आहेत. बुद्ध कुणाचे आहेत? जगाचे आहेत. आणि मग जग बुद्धांना स्वीकारायला तयार आहे, मग ओबीसी एससी मधल्या अन्य जाती आणि एसटी मधल्या जाती बुद्धांना स्वीकारायला का तयार नाहीत? तर बुद्धांच्या विचाराचं योग्य पद्धतीने काय होत नाहीये? प्रबोधन होत नाहीये. ती करण्याची जबाबदारी कोणाची आहे? आपली आहे. आणि म्हणून सर्वांना सांगायचा प्रयत्न करतोय, बुद्ध काळाच्या आधी भारतामध्ये चातुर्वर्णीय व्यवस्था होती. सर्वांनी ऐका, मी क्रांती आणि प्रतिक्रांती विषय तुम्हाला समजवतोय. आता या व्यवस्थेचा आम्हाला विरोध का? या व्यवस्थेचा आम्हाला विरोध का? तर चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. मला याची कल्पना आहे हो की काही गोष्टी या सैद्धांतिक आहेत, काही गोष्टी या तत्वज्ञानाच्या आहेत, पण मी साध्या भाषेमध्ये समजण्याचा प्रयत्न करतोय. आता सर्वांनी गांभीर्याने मुद्दा ऐका. तर चातुर्वर्ण्य व्यवस्था काय सांगते? या पहिल्या वर्णाला 4 अधिकार. आता मी नावाचा उल्लेख करत नाही, मी एकदाच बोललो की कोणते वर्ग आहेत. शेवटचा वर्ग कोणता आहे? शूद्र. तर चातुर्वर्ण्य व्यवस्था काय सांगते? पहिल्या वर्णाला 4 अधिकार. कुठले 4 अधिकार? शिकणे, शिकवणे, संपत्ती साठवणे आणि सत्ता करणे.
ऐकलं सर्वांनी? पहिल्या वर्णाला म्हणजे जो पहिला आहे ना या ठिकाणी, आता एकदा परत बोलतो, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि कोण? शूद्र. तर पहिल्या वर्णाला 4 अधिकार. चला निसर्ग नियमानुसार आपण मान्य करूया, पहिल्या वर्णाला 4 अधिकार. तर मला तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे, दुसऱ्या वर्णाला किती पाहिजे? जर आम्ही मानवतावाद मानतो तर 1 अधिकार कट केला. आणि मग क्षत्रियाला 3 अधिकार, शिकणे, शिकवणे नाही, सत्ता करणे आणि संपत्ती साठवणे. आता तिसऱ्या वर्णावरती आलो, परत तुम्हाला प्रश्न विचारतोय, या वर्णाला किती अधिकार असावे? 4च पाहिजे. पण इथं त्याला आणखी 2 कमी केले, राहिले 2. शिकणे, शिकवणे, सत्ता करणे, पण फक्त पैसे आर्थिक काय करणे? कमाई करणे. आणि शेवटी कोण राहिला? शूद्र. आता तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, शूद्र वर्णाला किती अधिकार असावे? खरं तर 4. किती पाहिजे? 4. पण त्यांना काय केलं, हे खाली खाली आणता हे 4 अधिकार काढून टाकले आणि काय लिहिले माहिती का मनुस्मृतीमध्ये? शूद्राला 1 अधिकार आहे. कोणता? वरच्या 3 वर्णांची फळाची अपेक्षा न करता इमाने एतबारे सेवा करणे, हा याचा सर्वात मोठा काय आहे? अधिकार आहे. तर तुम्हाला काय वाटतं, ही चातुर्वर्ण व्यवस्था समतावादी आहे का विषमतावादी? आणि मग तर बुद्ध असे म्हणाले की मला ही व्यवस्था नको, मला गण व्यवस्था पाहिजे. मला ही व्यवस्था नको, मला काय पाहिजे? गण व्यवस्था पाहिजे. बघा मी हातवरे काय करतोय, मला ही व्यवस्था नको, मला काय पाहिजे? गण व्यवस्था पाहिजे. गण व्यवस्था म्हणजे काय? ज्याच्यामध्ये गण होते, शाक्य गण, कोलीय गण, द्रविड गण, सर्वांना ऐकून माहिती आहे ना? आणि यांच्यामध्ये समानता होती, याचा भक्कम पुरावा काय? शाक्य गणामधले कोण? शुद्धोदन. आणि कोलीय गणामधली कोण? महामाया. झाला होता मंगल परिणय, म्हणजे सिद्ध होते. गण व्यवस्थेमध्ये काय होती? समता होती. आणि चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये काय होती? विषमता होती. मग प्रतिक्रांतीच्या विरोधात या देशामध्ये पहिल्यांदा जर कोणी पाऊल उचलला असेल तर ते पाऊल कोणी उचललेलं आहे? तथागत भगवान गौतम बुद्ध. याचा अर्थ बांधवांनो, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, जी चातुर्वर्ण व्यवस्था पहिल्या वर्णाला 4 अधिकार देते, दुसऱ्या वर्णाला 3 अधिकार देते, तिसऱ्या वर्णाला 2 अधिकार देते, चौथ्या वर्णाला काहीच अधिकार देत नाही, यांना उलथापालट करण्याचं आणि गण व्यवस्था जी सर्वांना समान अधिकार देते ते आणण्याचा प्रयत्न जर बुद्धाने केला, तर मला सर्वात हा प्रश्न विचारायचा आहे, बुद्धांचं कार्य मानव जातीच्या कल्याणाचं होतं का नव्हतं? होतं ना? मला परत प्रश्न पडलाय, ते संकुचित कसं काय झालंय? ज्या व्यक्तीचं कार्य अखंड मानव समूहाच्या कल्याणाचं होतं, या देशातल्या लोकांना मानवतावाद देण्याचं होतं, मग हे कार्य संकुचित कसं झालं? याचा अर्थ क्रांती प्रतिक्रांती वारंवार या देशामध्ये होत राहिली आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की आम्हाला धम्म पण समजून घ्यायचं आहे आणि आम्हाला क्रांती आणि प्रतिक्रांती पण काय करायची आहे? समजून घ्यायची आहे. तिसऱ्यांदा तुम्हाला वेळेची चाहूल देतो, वाजलेले आहेत 1:16. आता 1:16 वाजलेले आहे, तर तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, बोलणाऱ्या वक्त्याने मध्ये मध्ये वेळ का सांगितला पाहिजे? आणि बोलणाऱ्या वक्त्याने मध्ये मध्ये असं पण बोललं पाहिजे काय? एवढं बोललो की मी थांबणार आहे. मग ज्याला ज्याला बसून कळ आलेला असतो ना, तो काय म्हणतो? नंतर थांबणारच आहेत ना, थोडासा शिकवायला लागतं. म्हणजे ऐकण्याची आपोआपच काय बनते? मानसिकता बनते रे बाबा, थांबणार झाला. तर आमच्या काय बोलतो कसं असतं, एकदा माईक हातामध्ये आला असा झाला. हसनच मनापासून विचार करतो, एकदा माईक हातामध्ये आला तर तो बोलतच नाही काय, कधी मी थांबणार आहे. बंधूंनो, मला वाटतं वेळेचं बंधन सर्वांनी पाळलं पाहिजे. 2 मिनिटं म्हणजे 2 मिनिटं. सर्वांना विनंती करतोय, जर 2 मिनिटं मिळाले ना तर थेट मुद्द्यावरती या, नका नावं घेऊन बसू. मला वाटतं ते महापुरुष पण काय बोलतील, कशाला महापुरुष बोलवत आहेत? माझ्या मनात वाईट वाटून घेऊन काय बोलत ते महापुरुष पण काय बोलतील, अरे जो जो येतोय तो माझी नावं घेतोय, विचार मंचावरच्या लोकांची नावं घेतोय आणि मग मुख्य मुद्दा बाजूलाच राहून जातो. लोकांना काय वाटतं, अरे सगळ्यांचे फक्त काय नावं ऐकायला आलो काय आम्ही? असं ना त्याला मनापासून काय बोलतो. याचा अर्थ रिपिटेशन टाळलं पाहिजे, रिपिटेशन टाळलं पाहिजे. आणि अध्यक्ष महोदयांना विनंती आहे, कुठली एकदा अध्यक्ष महोदयांनी सर्वांची नावं घेतली की बाय प्रोटोकॉल बाकी कुणीही नावं घेण्याची गरज नाही. पाहिजेच ना शब्द, ते एक शब्द वापरा, काय? सन्माननीय विचारवंत, एकच शब्द वापरा. सन्माननीय अतिथीगण, सन्माननीय प्रमुख पाहुणे, बस लोकांना बरं वाटतं.
मला असं वाटते प्रोटोकॉल तयार करणं, प्रोटोकॉल समाजापर्यंत पोहोचवणे ही तुमची माझी सर्वांची काय आहे जबाबदारी आहे. मला असं वाटतं बघा कार्यक्रमामध्ये उत्साह कधी येतो माहितीये काय, अगदी वेळच्या वेळी जर कार्यक्रम झाला, एकदा विठोबाला पवारांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. तर एक सुंदर कार्यक्रम मांडली तुम्ही की नाव घ्या आणि त्या माणसाने उभं राहा आणि सभागृहाला जय भीम स्वागत कर. मला वाटतं खरोखर ही संकल्पना अशी यायला पाहिजे, म्हणजे लोकांना कार्यक्रमाप्रती काय वाटतं, महत्व वाटतं. आणि ठरलेल्या वेळेमध्ये ठरलेल्या अगदी अमुक वेळेला जर माईक प्रमुख वक्त्याच्या हातामध्ये आला आणि तो बोलणारा वक्ता पण जर चांगला असला तर खरोखर कार्यक्रमाला आनंद द्विगुणित होतोच. तर बोलणाऱ्या वक्त्या लोकांना पण मी आवाहन करतो, मला पकडू ना, अभ्यास करूनच बोला. मी थांबलोय का, अभ्यास करूनच बोला. कारण काय माहितीये काय, बुद्ध, धम्म आणि बाबासाहेब आपल्या मुखातून सुद्धा मधल्या काळामध्ये चुकीचे गेलेले आहेत. याचा तुम्हाला ज्वलंत पुरावा देतो. कुठला पुरावा? जसं पवार साहेब मला इकडे येण्यासाठी वेळ का लागला त्याचं मी तुम्हाला कारण सांगतो. मला इकडे यायला वेळ का लागला, खरं तर माझी अपेक्षा होती माझ्या बापाला समजायला पाहिजे. म्हणजे मला वाटतं आमची तिसरी पिढी आहे ना आता या विचारामध्ये नाहून निघाली असते. तुम्हाला माहिती आहे आता मला माझ्या पुतण्यांना, माझ्या पुतणींना, माझ्या भाच्याला, माझ्या भाचीला असं सांगावं लागतं, ये रे बाबा कार्यक्रम आहे. आणि मग ते ऐकलं की मग ते म्हणतात, काका बुद्ध आपले होते, आजच कळलं रे. आता तुम्ही माझ्या काय केला ते त्यांचे होते, तुला कळते ते त्यांचे होते. आणि मेल्या ते त्यांचे नव्हते, ते सर्वांचे होते. ऐकायला येतं कधी कधी. आणि मग ऐकून ऐकून त्यांचं मत बनलेलं आहे. आता सांगण्याचा मुद्दा कोणता की आम्हाला हे सगळं समजून घ्यावं लागेल आणि लोकांपर्यंत काय करावं लागेल, पोहोचवावं लागेल. मग धम्म समजवण्याचं काम मी तुम्हाला करतो आहे. आता संघटनात्मक बाबी आहेत, क्रांती आणि प्रतिक्रांती पण आहे. आता थोडंसं धम्मातला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मला असं वाटतं पवार साहेबांची जी संकल्पना आहे की आम्हाला गावाला काय करायचंय, समृद्ध करायचं. जर तुम्हाला गावाला समृद्ध करायचं असेल तर तुम्हाला 3 घटकांना समृद्ध करावं लागेल. आणि या तिन्ही घटकांचा विचार बुद्धांनी गाथेमध्ये विचार केलेला आहे. कुठले ते 3 घटक? नंबर 1 कुटुंब. नंबर 1 काय? कुटुंब. नंबर 2 काय? एकाच आडनावाचे गमरे 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 गमरे. तर मी एका गमरेला विचारलं, ते आमच्या रायगडमध्ये गमरे आहेत ते कोण? तर मला असं वाटतं मला असं उत्तर अपेक्षित आहे काय, ते आमचे बंधू असते. काही जण पवार साहेब असं बोलून मोकळे होतात, ते आमचे नाही. अरे मेल्या किमान एवढं तरी बोल की ते आमचे असतील. आता पवार साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. माझ्या जेवढ्याचं पण आडनाव पवार आहे. पवार भेटले पण मला खूप आनंद वाटतो. माझ्या आईचं आडनाव कदम आहे, कदम भेटले पण मला खूप आनंद वाटतो. आणि आमच्या पवारांमध्ये खासियत आहे, धार पवार. आता पवार आता तुम्ही एवढे पवार तर पवारांमध्ये पण कुळ आहे तो, आणि धार पवार कुळ आहे. आता तुम्हाला ऐकून असे वाटेल आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये महाड तालुका आहे. महाड तालुक्यामध्ये शांताराम पवार बौद्ध समाजाचे आहे, ते धार पवार आहे. माझा मेवना धार पवार आहे. मला आता कोडच उडवत आहे हे धार कसे काय दोघं. म्हणजे हे निर्विवाद सिद्ध झालेलं आहे की पूर्वाश्रमीचे आपण सर्वजण एकच आहोत. हे निर्विवाद काय होतंय, सिद्ध होते की पूर्वाश्रमीचे आपण सर्वजण काय आहोत, एकच आहोत. आणि म्हणून सर्वांना आवाहन करतोय की आता धम्म आणखी थोडा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर सर्वांना या ठिकाणी आवाहन करतोय, तुम्हाला जर ज्ञानी बनायचं असेल तर बुद्ध म्हणतात काय ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. कुठला बुद्धांचा मुद्दा आहे? प्रत्येक व्यक्ती जन्माने ज्ञानी आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये जन्मतः बुद्धत्व आहे. प्रत्येक व्यक्ती जन्माने ज्ञानी आहे. प्रत्येक व्यक्ती जन्मतः काय आहे, ज्ञानी आहे. त्याच्यामध्ये बुद्धत्व आहे. पण पुढचं वाक्य आहे का, काही लोकांमध्ये बुद्धत्व स्वतःहून विकसित होतं, काही लोकांमध्ये प्रयत्न करून विकसित करावं लागतं. आणि मग विकसित करणारे लोक जर निस्वार्थी असतील तर त्या विकसित ज्यांना करायचं आहे ना त्यांचं पण कल्याण करू शकतील. आणि ज्यांना विकसित करायचे ते जर स्वार्थी असतील तर हे ज्यांना विकसित करायचं ना ज्यांच्यामध्ये त्यांचं वाटोळं लावल्याशिवाय राहणार नाही. दुरांचं तुम्हाला उदाहरण पण देतो. काही मुलं असे असतात ना वर्गामध्ये, त्यांना गणिताचा पहिला कॉलम शिकवला, ऐका सर म्हणे त्या गणिताचा पहिला कॉलम शिकवला का काही मुलं एवढी हुशार असतात की पहिल्याच कॉलमच्या वेळेला सराच्या बाजूला येतात काय बोलतात, सर मला समजतंय. म्हणजे याच्यामध्ये बुद्धत्व स्वतःहून काय झालंय, विकसित झालंय.
काही मुलं मात्र अशी असतात 3-4 प्रॉब्लेम झाल्यानंतर शिक्षकाला येऊन भेटतात आणि बोलतात, सर मला आता थोडं समजतंय. आता तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, 40 मुलं वर्गामध्ये आहेत, हाताच्या बोटावर मोजणे इतकी पोरं मेरिट मध्ये असतात, बरोबर का चूक? मग जी मेरिट मध्ये आहे त्यांना फुलवण्याचं काम कोणी केलं पाहिजे? 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 आणि मग या जगामध्ये ज्ञानी विरुद्ध अज्ञानी असा संघर्ष आहे, क्रांती विरुद्ध प्रतिक्रांती. जे ज्ञानी आहेत ना ते लोक स्वार्थीपणाकडे झुकलेले आहेत, आणि जे अज्ञानी आहेत ना ते बिचारे वाट बघतायत. काय वाट बघतायत? आमचं कधीतरी अज्ञान या लोकांच्या माध्यमातून काय होईल? दूर होईल. एक सिद्धांत लक्षात ठेवा, मी मगाशी बोललेलं वाक्य, मला जेवढं कळले ना तेवढं 100% मी तुम्हाला देण्याचा काय करणार आहे? प्रयत्न करणार आहे. कारण मला असं वाटतंय काय, सज्ञानी व्यक्तीची मानसिकता ठरवते, सज्ञानी व्यक्तीची मानसिकता ठरवते की अज्ञानी व्यक्तीला अज्ञानीच ठेवायचं का सज्ञानी बनवायचं. सभागृहाला कळलं की काय बोलतोय? सज्ञानी व्यक्तीची मानसिकता ठरवते की अज्ञानी व्यक्तीला अज्ञानीच ठेवायचं का सज्ञानी ठेवायचं बनवायचं. बंधूंनो, अगदी तार्किक दृष्ट्या एक मुद्दा तुम्हाला सांगतो आणि क्रांती आणि प्रतिक्रांती हा विषय तुमच्या समोर मांडतोय. सर्वांनी गांभीर्याने नाही का काय सांगतोय ते तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. काही लोक एवढे बदमाश आहेत, शब्द मी वापरतो, एवढे बदमाश आहेत, अर्धवटच सांगतात. आमच्या सिनियर कॉलेजमध्ये 2012ला आमच्या सिनियर कॉलेजमध्ये 2012ला मी संघटनेचं नावही घेणार नाही, त्या व्यक्तीचे नाव घेणार नाही, कारण मला कुणावरती टिका करण्यामध्ये काही स्वारस्य नाहीये. ती व्यक्ती आमच्या कॉलेजमध्ये आली आणि सिनियरच्या विद्यार्थ्यांना उद्देशून ती अशी बोलते, काय बोलते? एक कालखंड असा होता, भारतामधल्या शूद्रांना आणि दलितांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. एक कालखंड असा होता, भारतामधल्या शूद्रांना आणि दलितांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. तुम्हाला पण ऐकून आश्चर्य वाटेल, त्या सभागृहामध्ये ऐकणारे होते बीएससी चे विद्यार्थी, आणि ज्या कॉलेजमध्ये ते विद्यार्थी होते त्या भागामध्ये 90% मराठा आहे. म्हणजे मला सांगा, सभागृहामध्ये 90% मुलं कोण आहेत? मराठा आहे. आणि ते मॅडम काय बोलल्या? एक कालखंड असा होता की त्या शूद्रांना आणि दलितांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. मॅडमनी शूद्र आणि दलित म्हणजे प्रेझेंटली कोण याचा खुलासा केलाच नाही. मग मला सांगा, सभागृहात ते मराठा समाजाची पोरं काय घेऊन गेली? आम्हाला किती लोकांना कळतंय काय सांगतो? याचा अर्थ बंधूंनो, मग मी मॅडमना हिम्मत करून प्रश्न विचारला, मॅडम शूद्र आणि दलित एकच का वेगवेगळे? पहिला प्रश्न, शूद्र आणि दलित एकच का वेगवेगळे? दुसरा प्रश्न, शूद्र म्हणजे प्रेझेंटली कोण आणि दलित म्हणजे प्रेझेंटली कोण हे मुलांना सांगावं. मॅडमनी मला उत्तर काय दिलं माहितीये का? देवरे सर, प्रश्न फार गहन आहेत, याची उत्तर मुलांना कळणार नाहीत, आपण जेव्हा चहाचा ब्रेक घेऊ तेव्हा मी तुम्हाला उत्तर सांगतो. मी तुम्हाला अर्धवट नाही सोडणार, मी तुम्हाला पूर्ण सांगतो. शूद्र म्हणजे कोण? शूद्र म्हणजे आजचा मराठा आणि ओबीसी. शूद्र म्हणजे कोण? आजचा मराठा आणि ओबीसी. आणि दलित म्हणजे कोण? आजचा शेड्यूल्ड कास्ट. त्याच्यामध्ये एसटी मॉडल नाही, कारण एसटी हा अलगीकरण आहे, तो काय आहे? आदिवासी आहे. मॅडमने मला वाटतं असं जर समजावलं असतं तर त्या सभागृहातल्या मराठा समाजाच्या पोरांना काय कळलं असतं? अरे एक कालखंड असा होता, आम्हाला शिक्षणाचा अधिकार नव्हता. मग कोण होते? त्याने आम्हाला अधिकार नाकारला होता. शोधलाच नाही त्या पोरांनी. लोकांना कळते असं वारंवार का करतोयस? लोकांना कळते याचा अर्थ किती अज्ञान पेरलं जातंय, किती अज्ञान केलं जातंय. आणि मराठा आणि ओबीसी सध्या शूद्र आहेत का नाही याचा पुन्हा जिवंत पुरावा देतो. आणि परत पुढच्या मुद्द्याकडे येतो. कुठला जिवंत पुरावा? 4 वर्षापूर्वी माझ्या पुतणीचं लग्न झालं आणि आमच्या समाजामध्ये रिवाज आहे 21 जुळल्याशिवाय लग्न होत नाही. आता ते काय आहे त्याच्यामध्ये आपण खोलवर जायचं नाही. आणि मग हिकडची लोक, या बाजूची लोक, दोन्ही लोक समोरासमोर आली आणि बोली सुरू झाली. त्यावेळेला तिकडून मागणी आली की कुंडली घेऊन या. आणि माझी पुतणी सर्वांसमोर बोलली, पप्पा टेन्शन लेणे का नाही, कुंडली वेबसाईट वरती मिळते, सायबर मध्ये मिळते. दुसऱ्या दिवशी माझी पुतणी सायबर मध्ये गेली. तिने सायबर मध्ये गेल्यानंतर वेबसाईट ओपन केली, वेबसाईट मध्ये माहिती टाकली, तिने फिलअप माहिती केली. शेवटी ऑप्शन आला डाउनलोड. काय कळते सभागृहाची भाषा? आणि तिसऱ्या दिवशी पवार साहेब पुन्हा आमच्या दोन्ही पार्ट्या समोरासमोर बसल्या आणि त्या पार्टीच्या समोर ती कुंडली वाचण्यात आली, गण राक्षस वर्ण शूद्र. अधिक विश्लेषण करत नाही, फक्त एकच मुद्दा मी जो माझ्या पुतणीला विचारला होता लॉजिकली. मी शिप्राला असं बोललो माझ्या पुतणीला, काय ग
आता थोडं तुम्ही बोलत त्याप्रमाणे की बाबासाहेबांची इथे काय झालेली आहे, सभा झालेली आहे. कशामधली? जोपर्यंत चिपळूण तालुक्यातले लोक हे बाबासाहेबांचा इतिहास नेटवरती अपलोड करणारच नाही, तर आम्ही नागोठण्याचे लोक डाउनलोड कसं काय करणार? इथे लोकांना कळतंय बरोबर आहे. आणि मग शिप्राला प्रश्न काय विचारला, तू कुंडली डाउनलोड केलीस, तुझी कुंडली अपलोड कोणी केले? तू शूद्र आहेस म्हणून, तू राक्षस आहेस म्हणून. त्याचा तर बंधूंनो निर्विवाद सिद्ध होते. आम्हाला शूद्र ठरवणारे वेगळे आहेत, आम्हाला राक्षस ठरवणारे वेगळे आहेत. आम्हाला ठरवण्याचा अधिकार नसताना, आम्हाला ठरवण्याचा अधिकार असता आम्ही लिहिला असता आम्ही बौद्ध आहोत. आम्ही कोण आहोत? बौद्ध आहोत. आणि आम्ही काय लिहिलं असतं? आम्ही मानवतावादाला मानणारे कोण आहोत? मानव आहोत. म्हणजे आम्ही आमच्या तराखण्यामध्ये काय लिहिलं असतं? मानव. ऐकताना सर्व काय बोलतोय? याचा अर्थ बंधू या देशामध्ये क्रांती विरुद्ध प्रतिक्रांती असं काय आहे, वारंवार वातावरण आहे. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, जी अशी चातुर्वर्ण व्यवस्था होती ती अशी समांतर पातळीवरती आली, तर बुद्धांनी योग्य कार्य केलं का? योग्य तर उत्तर तयार आहे. बुद्धांनी केलेले कार्य काय आहे? योग्यच आहे. आणि त्या बुद्धांच्या कार्यामुळे तुम्हा सर्व लोकांना ऐकून आश्चर्य वाटेल, या देशामध्ये शैक्षणिक क्रांती झाली. या देशामध्ये शैक्षणिक क्रांती झाली. आम्हाला राजा बनण्याचा अधिकार नव्हता. सम्राट अशोकासारखा महान राजा या देशामध्ये काय झाला? तयार झाला. चातुर्वर्ण्य व्यवस्थेमुळे नाही, गणव्यवस्थेमुळे. आणि गणव्यवस्था कुणी आणली? तथागत भगवान गौतम बुद्धांनी. म्हणजे सम्राट अशोकाला संधी का मिळाली? सभागृहाने उत्तर द्यावं. सम्राट अशोकाला संधी का मिळाली राजा बनण्याची? चातुर्वर्ण व्यवस्थेमुळे नाही. कोणत्या व्यवस्थेमुळे? गणव्यवस्थेचे निर्माते कोण आहेत? वाहक कोण आहेत? तथागत भगवान गौतम बुद्ध. याचा अर्थ बंधूंनो एका बाजूला क्रांती आहे आणि एका बाजूला काय आहे? प्रतिक्रांती आहे. समजून घेण्याचा मुद्दा असा आहे, क्रांती झाली, राजा बनण्याचा अधिकार नव्हता, राजा बनण्याचा अधिकार मिळाला. क्रांती झाली, शस्त्र धारण करण्याचा अधिकार नव्हता, शस्त्र धारण करण्याचा अधिकार मिळाला. क्रांती झाली, पैसे बाळगण्याचा अधिकार नव्हता. आम्हाला इतिहास सांगतोय, काय सांगतोय? सम्राट अशोकाच्या काळामध्ये आपल्या देशाची अर्थनीती अशी होती की लोक काय म्हणायची? भारत सोने की चिडिया, भारत सोने की चिडिया. आणि जेव्हा राजदरबारामध्ये सम्राट अशोक यायचे, सर्वांनी ऐकला, जेव्हा राजदरबारामध्ये सम्राट अशोक यायचे तो लोक स्वागत करताना सम्राट अशोकाला बोलायचे, काय बोलायचे? आमचा धनगर आला. जातीवर जाऊ नका, गोड करतो मी या शब्दाची. आमचा धनगर आला म्हणजे कोण? धनाचं आगार, धनगर. काय बोलतोय? धनाचा आगार काय? धनगर. जसं कोकणामध्ये कुणबी समाजाची काही आडनाव आहेत ना, ती शेतीशी संबंधित आहे. मांडवकर आडनाव कसं काय आलं असेल? मांडवकर, खांडेकर. खांडी पाळतात ना, खांड. आणखी एक आडनाव सांगतो, आपलं धान्य पिकलं का आपण ते साठवून ठेवतो ना कणग्यामध्ये. या भागात काय बोलतात? कणगाच बोलतात. त्या कणग्यावर तयार झाला कणघरे. आमच्या राजकारणामध्ये आडनाव आहे काय? कणघरे. याचा अर्थ बंधूंनो एका बाजूला समतावादी व्यवस्था आहे आणि एका बाजूला काय आहे? विषमतावादी व्यवस्था आहे. क्रांती झाली, शैक्षणिक क्रांती, आर्थिक क्रांती. आणि शैक्षणिक क्रांती एवढी महान क्रांती झाली की आपल्या भारतामध्ये विश्व विद्यापीठांची काय झाली? निर्मिती झाली. अभिमानाने आणि अगदी स्वाभिमानाने बोलावंसं वाटतं. तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, उज्जैनी, अवंती. आणि ज्या विद्यापीठामध्ये एका वेळेला हजार 10,000च्या वरती काय गेले मुलं शिक्षण घ्यायला लागले. आणि त्यावेळेला विदेशातली मुलं यायची भारतामध्ये शिकायला. आणि भारतातून जेव्हा शिकून जायची तेव्हा ती त्यांच्या देशामध्ये बोलायची. इंडियन रिटर्न. आज आम्ही बोलतो पूर्वी इंडियन रिटर्न होता आणि आज काय झाला? फॉरेन रिटर्न. याचा अर्थ समजून मग क्रांतीची प्रतिक्रांती कशी काय झाली? आता हा मुद्दा समजून घेतला पाहिजे. तर सम्राट अशोकाचा शेवटचा वंशज तुम्हाला सर्वांना माहिती असेल, बृहद्रथ. हे वाचावं आपण सर्वांनी, कारण मला वेळ कमी असल्यामुळे मी जास्त खोलावर जात नाहीये. आणि तिथं काय झालं, जेव्हा बृहद्रथाची भर दरबारामध्ये काय झाली? हत्या झाली. त्या काळामध्ये तुम्ही सर्वांनी वाचलेलं आहे, त्यांनी तर फरमानच काढलं होतं, जो धम्म सांगतोय या देशामध्ये त्याला. हे मी चुकीचं बोलतो का मला सांगा? याचा अर्थ प्रतिक्रांती केली कोणी हे समजून घ्यावं लागेल.
याचा अर्थ बंधूंनो, धम्म रुजला, क्रांती झाली. तुम्हाला जर परत असं वाटतंय क्रांती व्हावी, तर एकच हत्यार आहे, धम्म लोकांमध्ये रुजवावा लागेल. आणि धम्म रुजवायचा असेल तर प्रथमतः स्वतः समजून घ्यावा लागेल. आता पुन्हा धम्मावरती या ठिकाणी येतो आणि दोन गाथा फक्त तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. भरपूर आहेत खरं तर, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. मागच्या वेळेला पण असं चिपळूणला मी जेव्हा आलो होतो तिथं पण मी हा मुद्दा सांगितला होता. तो मुद्दा परत सांगावा मला या ठिकाणी असं वाटतंय. सर्वांनी त्याला गांभीर्य नाही का? मी मगाशी बोललो कुटुंब महत्वाचं आहे, नंतर मी मुद्दा घेतला होता भावकी महत्वाचं आहे. म्हणजे गमरे 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 काय झाली भावकी, देवरे 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 काय झाली भावकी. आणि अनेक आडनावे एकत्र आले की काय बनते गावकी. तर आम्हाला कुटुंब पण महत्वाचं आहे, आम्हाला भावकी पण महत्वाची आणि आम्हाला गाव पण काय आहे महत्वाचं आहे. आता मुद्दा लक्षात घ्या, कुटुंब व्यवस्था जर मजबूत करायची असेल, कुटुंब व्यवस्था जर मजबूत करायची असेल तर बुद्धांनी सांगितलेल्या मंगलसूत्रामधल्या या गाथेचं प्रवचन गावागावामध्ये व्हायला पाहिजे. मंगल गाथा ज्या आहेत त्याच्यामधली एक गाथा फार महत्त्वपूर्ण आहे. कुठली गाथा आहे? माता पितू उपठान पुत्र दारस्य संग हो आना कुलाचे कमंता एकदम मंगलम उत्तम. आता गांभीर्य आहे का मी काय बोलते ते? माता पितू उपठान म्हणजे काय? आई वडिलांची सेवा करणे हे उत्तम मंगल आहे. आता मी कमवता आहे, माझे आई वडील वृद्ध आहेत, त्या आई वडिलांना जे जे लागतं ते मी नेहमी विचारतो, बाबा तुम्हाला काय पाहिजे, आई तुला काय पाहिजे, आई तुला काय खावंसं वाटतं, बाबा तुला काय खावंसं वाटतं. तुम्हाला सर्वांना ऐकून असे वाटेल, हे मी विचारताना माझी मुलं बघतायत की माझ्या आई बाबा त्यांच्या वृद्ध आई बाबांना विचारतायत. काय विचारतायत? तुम्हाला काय खावंसं वाटतं, तुम्हाला काय पाहिजे. समजा आता मी कमवता आहे, माझ्या आई वडील माझ्या काहीतरी मागतायत आणि जर मी देत नसेन तर हे सुद्धा माझी मुलं बघतायत. किती लोकांना कळतंय काय सांगतो? याचा अर्थ बुद्ध काय म्हणतात? तुम्ही या जन्मात जे कराल ते याच जन्मात तुम्हाला फेडावं लागेल. हे जे बनवलंय ना पुण्य आणि पाप हे इथंच आहे. आता ते तुम्हाला उदाहरण देऊन समजून मी सांगतोय. आता मी माझ्या आई वडिलांची काही सेवा करत नाहीये, ते काय आहे वृद्ध आहे. आज ना उद्या माझ्या आई वडील निघून जातील ना जगातून का नाही? बोला जाणारच ना. आणि मला प्रश्न दुसरा विचारायचा आहे, आम्ही वृद्ध होणार का नाही होणार? आणि मग जेव्हा आम्ही वृद्ध होणार तेव्हा जर आमची मुलं जर आम्हाला बघत नसतील तर माझी बायको हमखास बोलणार. जसं पूर्वीच्या काळी बाबाला जर बोललो बनपाव पाहिजे, बाबाला जर बोललो बटर पाहिजे तर बाबा काय म्हणायचा? हा बघितलंच काय घरात भात आहे ना. हल्लीच्या मम्म्या ज्या आहेत ना, मम्म्या त्या आठवडाभराच्या आधीच काय बोलतात? अहो बटर संपलाय, अहो बिस्किट संपलाय. म्हणजे मुलांसाठी सगळी काय केलेली आहे? व्यवस्था केलेली आहे. आता त्या मुलाची काळजी तुम्ही घेताय, पण तुम्ही तुमच्या आई वडिलांची मात्र काय काळजी घेतलेली नाहीये. मुलं आता मोठी झाली, तुम्ही वृद्ध झाले, आई वडील जगातून निघून गेले, आता तुमची मुलं काय तुम्हाला बघत नाही. तर माझी बायको बोलते, काय बोलते? मेल्या तुला हाताच्या खोडासारखा जपला, स्वतःच्या पोटाला चिमटा मारला, पण तुझ्या हौसमौज काय केल्या? पूर्ण केल्या. तू मला का बघत नाहीस? तुला लाज नाही वाटत का असं करताना? त्यावेळेला मुलगा आपसुकपणे काय बोलेल? तुम्ही कुठं तुमच्या आई वडिलांना त्यांच्या काळामध्ये बघत होते? नाही बरोबर. याचा अर्थ आता आपल्याला जर पुण्य काम करायचं असेल ना तर वृद्ध वयातल्या आई वडिलांना सांभाळणं ही आपली काय आहे जबाबदारी आहे. आणि हे कशात दिले बुद्धांनी? माता पितू उपठान, आई वडिलांची सेवा करणे हे काय आहे? उत्तम मंगल आहे. पुत्र दारस्य संग हो, पुत्र दारस्य संग हो म्हणजे काय? पुत्राची. मग पुत्र हा शब्द मुलगा आणि मुलगी या दोन्ही अर्थाने वापरलेला आहे. आणि दारस्य हा शब्द दारक आणि दारिका या दोन्ही अर्थाने वापरलेला आहे. मग दारक म्हणजे कोण? नवरा. दारिका म्हणजे कोण? बायको. नवऱ्याने काय केलं पाहिजे? मुलांची आणि बायकोची काळजी घेतली पाहिजे. बायकोने काय केलं पाहिजे? मुलांची आणि नवऱ्याची काय घेतली पाहिजे? काळजी घेतली पाहिजे. असं आम्हाला दिसतं. काय दिसतं? बायको काळजी घेते. सभागृहाने काय हसावून मी थांबलो. बायको काळजी घेते, पण जेव्हा आमची पत्नी आजारी पडते तेव्हा फार कमी पुरुषांची मानसिकता आहे की मी पण काहीतरी केलं पाहिजे आणि तिला खायला घातलं पाहिजे. पण आता खूप आनंद वाटतोय. आता जमाना बदललाय. पूर्वी स्वयंपाकघरामध्ये पुरुष जात नव्हते, आता मात्र पुरुष जातात. पूर्वी पुरुष भाजी फोडत नव्हते, आता मात्र पुरुष भाजी फोडतात. मला वाटतं हसत हात
बरोबर बोलतोय मी सगळं. याचा तर बुद्धाने काय सांगितलं, संसार तेव्हाच फुलतो जेव्हा एकमेकांना एकमेक काय करतात, सहकार्य करतात. म्हणून सर्वांना आवड करतोय. कुटुंब जर मजबूत करायचं असेल ना, तर नवरा आणि नवरीमध्ये संवाद पाहिजे. नवरा आणि बायकोमध्ये काय पाहिजे, संवाद पाहिजे. याचं उत्तम आणि ज्वलंत उदाहरण तुम्हाला देतो आणि भावकी समजवतो. माता पितू पठण उत्तर गारस संघ हो. आणि अनाकुलाचे कमंता म्हणजे काय, जो तुम्हाला उद्योग मिळालेला आहे, जो तुम्हाला व्यवसाय मिळालेला आहे, जी तुम्हाला नोकरी मिळालेली आहे, ती विस्कळीत होणार नाही याची पण काय घ्या, काळजी घ्या. आमचे काही लोक एसटी मध्ये लागले, 3 महिने कामाला गेलेच नाही. बाबासाहेबांची पुण्य म्हणून नाही काढली. माझ्या बोलतो वाईट का वाटतं मी काय बोलतोय, बाबासाहेबांची पुण्य हो म्हणून सरकार आम्हाला काढत नाही. आणि बाबासाहेब काय बोलले, पुण्य केली, तुला जॉब दिलाय, सांभाळ, कुटुंब विस्कळीत करू नको. हे मी नाही बोलत, बुद्धांनी पण सांगितलंय, अनाकुलाचे कमंता येतं मंगलम उत्तम. मग आता आई वडिलांची सेवा करणं उत्तम मंगल आहे. पत्नीने पत्नीची सेवा करणं काय आहे, उत्तम मंगल आहे. एक ज्वलंत तुम्हाला उदाहरण देतो. 7-8 दिवसाने कधीतरी एकदा माझी आई नागोठण्यामध्ये येते. मी नागोठण्यामध्ये राहतो शहरामध्ये. खरं तर माझं गाव शहरापासून लांब आहे. पण आई जेव्हा जेव्हा येते 2-3 दिवस राहते आणि जेव्हा पुन्हा निघून जाते तेव्हा रात्रीची बायको मला झोपताना बोलते, तुमची आई कधी नव्हे 1-2 दिवस येते आणि मला नको ते बोलता आणि निघून जाते. मला त्यांना प्रश्न असा विचारायचा आहे, मी खाते कोणाचं, तुमचं. मग त्यांना काय अधिकार दिलेला आहे की त्यांनी मला बोलावं. मी म्हटलं नेमकं झालं काय, अहो थोडीशी शिळी चपाती, थोडासा शिळा भात, थोडीशी शिळी आमटी, दुसऱ्या दिवशी मी गौरव टाकून दिली. गौरव बोलतात त्या भागामध्ये, गौरव टाकून दिली. आणि मग तुमची आई काय बोलली, तुला लाज नाही वाटत हे टाकताना. असं वाटतं नवरा आणि बायकोचं भांडण झालं तर दोघं जण सांगवतात, पण सासू आणि सुनेचं भांडण झालं तर बऱ्यापैकी नवरेवा पवित्र काय घेतात, तुमच्या भांडणामध्ये मी काय काढणार, असं नाही जमणार. तर मी बोललो काय झालं, तर तिने मला समजवलं. आता मी तिला काय समजवलं ते ऐका, मला धुम माहिती ना. मी तिला काय बोललो, तुला माहितीये मी विरारला राहतो. मी विरारला राहतो तर उदाहरण काय, मी विरारला राहतो. तुला माहितीये मी सवासाची गाडी पकडतो, कामाला कुठे जातो, दादरला जातो. तुला माहितीये विरारच्या प्रत्येक गाडीला काय असते, गर्दी असते. कधी कधी मला एका पायावरती उभं राहून जावं लागतं. आणि मी दादरला कामाला जातो आणि मी शिकलेला कमी आहे, त्यामुळे मला पगार किती आहे, फक्त 20,000 आहे. आणि त्या 20,000 मध्ये मी कच्ची डाळ आणतो, कच्चा गहू आणतो, कच्चे तांदूळ आणतो, तू ते शिजवतेस आणि राहिलेलं टाकून देतेस. आईला काय वाटतं, तुझं तू ठरव. तू ती बोलली नाही, इथून पुढे जरा मी गेटाचं घरी, तुला मला कळते काय होतं. आणि नंतर मग बायकोने टेक्निकच वापरली. काय टेक्निक वापरली, जेव्हा जेव्हा आई आली आणि माझी बायको स्वयंपाकघरामध्ये गेली तर स्वयंपाकघरातून पुन्हा बाहेर आली. आईला काय म्हणते, आई तांदूळ घालायचे किती वाटल्या, आई पीठ घ्यायचं किती वाटल्या, आई भात टाकायचं किती वाटल्या. मग माझी आई आता समाजामध्ये गेली आणि काय बोलली, माझी सुनबाई 1 नंबर, मला विचारल्याशिवाय काहीच नाही. किती लोकांना पडते मी काय सांगते ते. तेव्हापासून माझ्या बायकोचं आणि माझ्या आईचं एवढं जमलं, या दोघी जणी आई आणि मुलीप्रमाणे वागू लागल्या. याला म्हणतात बुद्धांचा जीवन जगण्याचं काय आहे. पण मला आपण काय करायचं आहे, फक्त पालीमध्ये पठण करून आणि फक्त विद्वत्ता दाखवून होणार नाही. माझ्या बोलण्याचं वाईट नका वाटून घेऊ. आमच्या लोकांना वाटतं मला सगळ्या बोलायचं तर बाबा लोकांना कंटाळा येतो. तर नेमक्याच घ्या आणि पुन्हा मराठीमध्ये पण सांगा. माझ्या खरंच मी हात जोडून मी म्हणजे माफी मागून बोलतोय. मी नेमक्याच घ्या, पण नंतर लोकांना काय करा, मराठीमध्ये काय करा, अर्थ करून सांगा. आणि देहबोलीमध्ये रोजच्या जीवनात उदाहरणं घ्या. म्हणजे लोकांना काय आनंद वाटतो, नाही सांगायला पाहिजे. 2 तासामध्ये एवढं चांगलं सांगतात ना, खरोखर मानलं पाहिजे. 2 तासामध्ये त्यातल्या अर्ध्या तासामध्ये त्या गाथाच होतात. 15 मिनिटानंतर त्यांच्या पद्धतीने काहीतरी बोलतात आणि मग आमच्या बाहेर काय बोलतात, कार्यक्रम झाला. माझ्या बोलण्याचं वाईट वाटून मी काय बोलतो ते. याचा अर्थ धम्म समजून घेणं काळाची गरज आहे, धम्म प्रासंगिक करणं काळाची काय आहे, गरज आहे. आता मी तुम्हाला क्रांती आणि प्रतिक्रांतीकडे परत घेऊन येतो. आणि मग बुद्धाने क्रांती केली, त्यामुळे सर्वराष्ट्राच्या काळामध्ये काय झालं, आपल्या देशामध्ये क्रांती झाली. आणि या देशामध्ये बृहदत्ताच्या काळामध्ये त्याची जेव्हा हत्या झाली पुष्यमित्र शृंगाच्या माध्यमातून, आणि या देशामध्ये प्रतिक्रांतीचं वारं परत सुरू झालं. पण बरं झालं 12व्या शतकापासून या देशामध्ये परत क्रांतीची पावलं काही लोकांच्या माध्यमातून पडली. आणि त्याला आपण म्हणतो संतांची चळवळ. त्याचं फक्त 2 उदाहरणं मी तुमच्या समोर ठेवतो, अगदी गांभीर्याने आहेत. कोणती 2 उदाहरणं आहेत, त्या संतांच्या मांदियाळीमध्ये
अस्पृश्य गणल्या गेलेल्या प्रवाहामध्ये पण दोन लोक आहेत, संत रविदास. कोण आहे? संत रविदास. आणि आणखीन एक आहे ज्यांच्याविषयी खूप काही बोललं जाऊ शकतं, पण आम्हाला अभ्यासक्रमामध्ये काय शिकवतात? चोखा मेळा. अरे बाबा, चोखा मेळा नाही शब्द तो, चोखा महाल. मेळा का शिकवतात? मेळ बसू नये म्हणून, कळू नये की बाबा अस्पृश्य समाजामधला सुद्धा काय होता? संत होता. किती लोकांना कळतंय? शब्दशः अर्थ न घेता मी काय बोलतोय ते. म्हणजे शिकवणाऱ्या माणसाने काय सांगितलं पाहिजे की संतांच्या क्रांतीमध्ये, संतांच्या आंदोलनामध्ये जातपात पाळलेली जात नव्हती. दुसरं ज्वलंत उदाहरण आहे का? समजा चिपळूण तालुक्यामधला कोणी पंढरपूरला गेला तर लोक असं म्हणत नाहीत कोणी पंढरपूरला गेला, लोक काय म्हणतात? वारकरी पंढरपूरला गेले. समजा मराठा पंढरपूरला गेला तर लोक असं म्हणत नाहीत मराठा पंढरपूरला गेला, लोक म्हणतात वारकरी पंढरपूरला गेले. कुठल्याही जातीचा व्यक्ती गेला तर जातीचा उल्लेख केला जात नाही, उल्लेख काय केला जातो? वारकरी पंढरपूरला गेले. आता मुद्दा समजून घ्यावा. मुद्दा कोणता आहे? संतांच्या विचाराला दर्शन असे पण म्हणतात. सर्वांनी ऐका, संतांच्या विचाराला तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये दर्शन असं पण बोलतात. आणि दर्शन या शब्दाचे दोन अर्थ आहेत, आम्हाला फक्त एकच शिकवला गेला. काय? टू सी द फेस, चेहरा निहाळणं. हा फक्त एकच अर्थ आम्हाला शिकवलाय. दर्शन या शब्दाचा दुसरा अर्थ होतो विचार प्रणाली. दर्शन या शब्दाचा दुसरा अर्थ काय होतो? विचार प्रणाली. म्हणजे जो व्यक्ती त्या ठिकाणी चाललाय तो दोन कामं करतो. कुठली दोन काम करतो? विठ्ठलाला काय करतो? निहाळतो पण, आणि विठ्ठलाकडनं काय घेतो? समतेचे काय घेतो? विचार घेतो. आणि गावागावामध्ये येऊन काय करतो? प्रबोधन करतो. कारण सर्वांनी ऐका, वारकरी संप्रदायाची शिकवण आहे. कोणती शिकवण आहे? तुला कोणताही वारकरी संप्रदायामधला व्यक्ती भेटला तर त्याच्या पायाला हात लावायचा. आणि मग समोरच्या माणसाला पण सांगून ठेवलंय, जसंही त्याने हात लावला तू पण वाकायचं आणि तू पण त्याच्या पायाला काय लावायचा? हात लावायचा. म्हणजे निर्विवाद सिद्ध होते की संतांच्या आंदोलनामध्ये काय होती? समानता होती. वारकरी या शब्दाचा अर्थ काय होतो? अन्याय, कर्मकांड, अज्ञान याच्या विरोधात वाद करणारा तो काय? वारकरी. पण सध्या जो मतितार्थ समाजामध्ये अभिप्रेत केला जातोय तो कसा आहे? पूर्णपणे अयोग्य आहे. त्याला योग्य पद्धतीने लोकांमध्ये आणणं आपली काय आहे? जबाबदारी आहे. म्हणून सर्वांना आव्हान करतो या ठिकाणी की मी क्रांती आणि प्रतिक्रांती तुम्हाला समजवतोय. आणखी एक ज्वलंत तुम्हाला उदाहरण देतो आणि या उदाहरणातून सिद्ध होईल की संतांचं आंदोलन हे बुद्धांनी चालवलेलंच आंदोलन होतं. एकमेव पुरावा तुम्हाला देतो आणि आणण्याचा प्रयत्न करतो. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सरते शेवटी पुन्हा धर्मातले काही गंभीर मुद्दे. आणि आता चौथ्यांदा वेळेस चालू येतो. वाजलेले आहेत 1:45 मिनिटं. वाजलेले किती आहेत? 1:45 मिनिटं. माझ्या हातामध्ये मोजताना 15 मिनिटं आहेत, पण मला असं वाटलं तर 5 मिनिटं जास्त घेईल. आता मग ते हसवण्याचा मुद्दा सांगतो आणि सुरुवात करतो. सर्वांनी ऐका, हसवण्याचा मुद्दा सांगतो आणि सुरुवात करतो. झालं काय पवार साहेब? पहिल्या तासाला मी गेलो. पहिल्या तासाला गेलो 7:20 ला. मुलांची मानसिकता काय बनवली? देवरे सर 7:20 ला येतात आणि एकच तास घेतात, म्हणजे 8 ला हे जातील. 40 मिनिटं ऐकायला काय जाते? ऐकलं का सर्वांनी? मी 7:20 ला तासाला जातो, 8 ला वर्गातून बाहेर येतो. त्यामुळे मुलांना रोजची सवय काय लागली? देवरे सर 7:20 ला येतात, 8 ला बाहेर जातात. त्याच्यात 40 मिनिटं ऐकायला काय हरकत नाही. पण एके दिवशी काय झालं? ते आज झालेलं आहे. एके दिवशी काय झालं? ते आज झालेलं आहे. हो, काय झालेलं आहे? पहिला तास संपण्याच्या आधी शिपायाने सूचना आणली, आज पवार सर नाही आहेत. कारण जो कळत होतं काय तासिका वाढली. तसे एक तास गेला, दिवसभरच आहेत, सर नाही बदलले. मुलांना काय वाटलं? बाबा 8 ला तास सुरू झाला, 8:40 ला तरी देवरे सर जातील. 8:40 ला तास संपण्याच्या पुन्हा 5 मिनिटं आधी परत शिपायाने सूचना आणली, आज दरेकर मॅडम पण नाही. आणि बिचारी मग पोरं कंटाळले ते काय म्हणतात? बच्चों की जान लोगे क्या? हसवतो यासाठी की तुमच्यामध्ये ऐकण्याची उर्मी यावी. क्रांती आणि प्रतिक्रांती मी तुम्हाला समजवतोय. जी चळवळ बुद्धांची होती, ही चळवळ संतांची होती. याला पुरावा तुम्हाला मी देतोय. बाबासाहेबांनी लिहिलेला ग्रंथ हू इज पांडुरंग. बाबासाहेबांनी लिहिलेला ग्रंथ कोणता आहे? हू इज पांडुरंग. पण तो ग्रंथ प्रकाशित होऊ नाही शकला. तो ग्रंथ प्रकाशित होऊ नाही शकला, त्याचा संदर्भ काढणं गरजेचं
आहे त्याचे पुरावे काढणे गरजेचे आहे. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, बाबासाहेबांच्या लिखाणाची एक धाटणी होती. कोणती धाटणी होती? आधी ग्रंथ लिहून पूर्ण करायचा, शेवटी प्रस्तावना लिहायची. आधी ग्रंथ लिहून पूर्ण करायचा, शेवटी काय लिहायची? प्रस्तावना लिहायची. मग आता प्रश्न काय पडला? प्रस्तावना महाराष्ट्र सरकारकडे उपलब्ध आहे आणि बाबासाहेबांच्या लिखाणाची धाटणी काय होती? सभागृहाने ऐकलं पण मी काय बोलतो ते? धाटणी काय होती? आधी ग्रंथ लिहायचा, नंतर काय लिहायची? प्रस्तावना लिहायची. जर प्रस्तावना उपलब्ध आहे याचा ग्रंथ गेला कुठं? आणि हा ग्रंथ जर मराठ्यांच्या ओबीसीच्या हातामध्ये पडला असता तर त्यांनाही कळलं असतं की संतांची चळवळ ही धम्माची चळवळ आहे. तुम्हाला कळतं काय बोलतोय? क्रांती आणि प्रतिक्रांती. त्यामुळे एकाही संतांचा छळ नाही झाला असं इतिहास सांगतच नाही आम्हाला, की एकाही संतांचा काय नाही झाला? छळ नाही झाला. सर्वांचा काय झाला? छळ झाला. याचा अर्थ बघतो क्रांती आणि प्रतिक्रांती, क्रांती आणि प्रतिक्रांतीचा हा इतिहास आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो आता धम्मकार्यामधला, हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आम्हाला कुटुंब महत्त्वाचं आहे, आम्हाला भावकी महत्त्वाची आहे आणि आम्हाला गाव महत्त्वाचं आहे. म्हणून सर्वांना विनंती करतोय, दान पारमितेला आपण सर्वात जास्त महत्त्व दिलं पाहिजे. काय बोलतोय? दान पारमितेला आपण सर्वात जास्त महत्त्व दिलं पाहिजे. ज्या समाजामध्ये सर्वात जास्त दानशूर लोक तयार होतील त्या समाजाचं संघटन मजबूतपणे उभं राहिल्याशिवाय राहत नाही. पण जिथं दानशूर व्यक्ती निर्माण होत नाही तिथं संघटनेला उतरती काळा यायला वेळ लागत नाही. म्हणून दान पारमिता आपण सर्वांनी आपल्यामध्ये आणणं काळाची काय आहे? गरज आहे. दानामध्ये दोन दान आहेत, एक भौतिक दान आणि दुसरं धम्मदान. आमच्या लोकांनी गलबत केली किंवा आपल्याकडनं गलबत झाले, आपण जाणाऱ्या व्यक्तीला किंवा बोलणाऱ्या व्यक्तीला पाठवताना जेव्हा पॉकेट देतो ना तेव्हा आपण आयोजक काय करतो? आता देवरे सर या ठिकाणी आलेले होते, त्यांनी आपल्याला या ठिकाणी प्रवचन दिलं. मी आयोजकाला विनंती करतो की त्यांनी देवरे सरांना धम्मदान द्यावं. खरं तर देवरे सरांना धम्मदान नाही, भौतिक दान आहे. देवरे सरांनी दिलं ना ते धम्मदान. सभागृहाला कळतं की काय बोलतो? इथून पुढे आम्ही आता ही वाक्य बदलली पाहिजे. धम्मदान म्हणजे काय? विचारांचं दान. म्हणजे मी जे बोलतोय ना ते धम्मदान आहे. आणि मला जर तुम्ही प्रवास खर्च दिला तर ते काय झालं? भौतिक दान. मला असं वाटतं हा सभागृह आपण जो बघतोय, ज्यांनी जमीन दान दिली असेल ना हे भौतिक दान आहे. ज्यांनी पैशाचं दान दिलं असेल ना हे भौतिक दान आहे. याचा अर्थ आपल्या संकल्पना क्लिअर पाहिजे. आणि मग दानाला महत्व कसं? तर दान करण्यासाठी जेवढी करुणा असते ना हृदयामध्ये तेवढं दान बाहेर येतं. काय बोललो? जेवढी करुणा असते ना हृदयामध्ये तेवढं दान काय होतं? बाहेर येतं. आता करुणा निर्माण करणं पहिल्यांदा पूर्वअट आहे. करुणा निर्माण झाली तर दान बाहेर येईल. करुणाच निर्माण नाही झाली तर याचा अर्थ बंधू करुणा संतुलित पण काळाची काय आहे? गरज आहे. आपण सर्वजण कळकोकणातले लोक आहोत. तुम्हाला हात एक विनंती करतोय, मला बऱ्याच वेळा ऐकायला राहत आहे. तुम्ही कधीच चिपळूण मधले लोक जर मुंबईला जा आणि मुंबईवरून पुन्हा कोकणामध्ये म्हणजे आपल्या चिपळूणला या तर बोलताना असं नका बोलू कृपया करून काय कोकणात चालू. काय बोला माहितीये काय? वरच्या कोकणातलं तळ कोकणात चालू. काय बोललो तुम्हाला? वरच्या कोकणातलं तळ कोकणात. असं काय माहितीये का? कोकण कुठून सुरू होतं मला माहितीये? पालघर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. म्हणजे आपण सर्वजण कशातले आहोत? कोकणातले आहोत. मुंबई मधला मनुष्य जेव्हा बोलतो ना कोकणात चाललोय, उलटा अर्थ होतो मुंबई कोकणामध्ये येत नाही. काय कळतं वाटतं काय बोलतो? याचा अर्थ विचारपूर्वक बोललं पाहिजे जे बोलायचं ते. आणि म्हणून मग आता पुढचा मुद्दा समजून घ्या. दानाला फार महत्व आहे. आणि दान कधी येतं? शरीरामध्ये करुणा जर ठासून जर भरली ना तर दान आपोआप काय येतं? बाहेर येतं. आता आपण कोकणामध्ये लोक आहोत. मे महिन्यामध्ये आंबा येतो का? फणस येतो का? तुम्ही हसणार आहात. मी जेव्हा मामाच्या गावाला येतो मामीला हमखास प्रश्न विचारतो, मामी फणस कापताना दरवाजा बंद का करतेस? ए मामी फणस कापताना दरवाजा बंद का करतेस? अरे मेल्या पेटी वाढतील. मग मामीला मी धम्म समजवतो, आज तू जर दिलं तर धम्मामध्ये काय लिहिलेलं आहे? तुम्ही पूर्वकारी बनल्याशिवाय समोरचा व्यक्ती परतफेड करणार नाही. याचा तर धम्मामध्ये बघा काय काय सांगितलेलं आहे. मग आता याचा मुद्दा कुठला? दुपारची वेळ होती, मामीने जेवण वाढलं, चौघजण जेवायला बसले होते आणि मधला शेवटचा आंबा होता. मामीने तो आंबा काढला, 4 खाप्या केल्या. आता ह्यांची जेवायला सुरुवात होणार आणि मामीचा पुतण्या आतमध्ये येणार. मामीचा पुतण्या आतमध्ये येणार आणि मामीने आंब्याची प्लेट पात्राड. जर मामीच्या मनात करुणा असती
ऐकता ना सर्वजण? जर मामीच्या मनात करुणा असती तर मामी काय बोलली असती? ये रे माझ्या भावे. आणि मामीने स्वतःच्या हिस्स्याची खाप पुतण्याला दिली असती. आणि मग तर पुतण्याच्या घरी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जर वडे तळले गेले असते आणि त्याच्याही बोलली असती जा ही प्लेट तुझ्या काकीला घेऊन जा, तर हसत खेळत आला असता. आणि समजा तसं जर विचारलं असतं तर काय कळत नाही. याचा अर्थ बंधूंनो, दान करण्याची मानसिकता निर्माण करणं संघटन उभं करू शकतो. म्हणून सर्वांना हात जोडून विनंती करतोय, अपेक्षेपेक्षा जास्त ज्यांच्याकडे आहे त्यांनी द्यायला सुरुवात करा. काय बोलतोय? अपेक्षेपेक्षा जास्त. म्हणून मला वाटतं पवार साहेबांनी फार सचिव साहेबांनी मुद्दा मांडलाय काय, आपली स्वतःच्या आर्थिक नाडी जर तयार करायची असेल तर ज्यांच्याकडे जास्त आहे त्यांनी काय करा, समाजाचा हात मजबूत करा. किती लोकांना मान्य मी काय बोलतोय? समाजाचा हात मजबूत करणं काळाची काय आहे? गरज आहे. आज ते व्यवस्था का चालवतात? हॉस्पिटलवरती त्यांचा कब्जा आहे. आज ते व्यवस्था का चालवतात? शिक्षण व्यवस्थेवरती त्यांचा कब्जा आहे. आज ते व्यवस्था का चालवतात? आर्थिक व्यवस्थेवरती पण काय आहे? त्यांचा कब्जा आहे. आम्ही जर पर्याय नाही दिले ना तर नुसती टीका टिप्पणी करून व्यवस्था परिवर्तन होणार नाही. म्हणून आपल्या या संघटनेसाठी तर जोरदार टाळ्या वाजवा. कारण का संघटना प्रासंगिक विचार करते, संघटना पुराणिक विचार करतात, प्रासंगिक विचार करते की बाबा आर्थिक नाड्या मजबूत झाल्या पाहिजेत. कसं वाटतं पवार साहेब, खरोखर अध्यक्ष पदाला ज्या पद्धतीने, सचिव पदाला ज्या पद्धतीने सक्षम लोक पाहिजेत ना, तशी लोक महाराष्ट्रामध्ये माझ्या आयुष्यामध्ये 45 वर्षाच्या पहिल्यांदा लोक जोरदार टाळ्या वाजवतात. आणि बऱ्याच लोक अध्यक्ष इथे येतात आणि अध्यक्षालाच कळत नाही काय बोलायचं. सचिव साहेब, अगदी मला खूप आवडलं, तुमचा सर्वांचा मनापासून कौतुक करते. असं एकदम टिपिकली मुद्देसूद बोलणारे लोक जर समाजाला मिळाली, समाज पुढे जाणार, त्याला कोणीही थांबवू शकणार नाही. फक्त सर्वांना विनंती करतोय, काही जणांनी जो भार घेतलाय ना तो आता कमी पण केला पाहिजे. आणि तो कसा ते पण ऐका, कसा ते पण ऐका. मी कुणावरती टीका टिप्पणी करण्यासाठी बोलत नाही, हा मुद्दा आहे का 60-70 मधल्या लोकांनी 60 मधल्या लोकांना सोबत ठेवा, 60 मधल्या लोकांनी 50 मधल्या लोकांना सोबत ठेवा, 50 मधल्या लोकांनी 40 मधल्या लोकांना सोबत ठेवा, 40 मधल्या लोकांनी 30 मधल्या लोकांना सोबत ठेवा, 30 मधल्या लोकांनी 20 मधल्या लोकांना सोबत ठेवा. आणि 20 मधल्या लोकांना सांगा तू 14 वर्षापासून 19 वर्षाच्या मुलाला काय कर, मॅनेज कर. कारण डायरेक्ट 70 वर्षाचा जर 19 वर्षाच्या कोणाला जर बोलला, कनेक्शन जुळला नाही, शॉर्ट सर्किट. ऐकता का नाही तुम्ही? काय अगदी बरोबर आहे. त्यामुळे त्यांच्या कराला आम्हाला घ्यावं लागेल. असं जर गेलो ना तर दर 10 वर्षाने नेतृत्व करणारी पिढी तुमच्या मार्गदर्शनाखाली काय होईल, तयार होईल. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतोय, महाराष्ट्रात जिथं जिथं जाईल तिथे या संघटनेचा उल्लेख करून सांगेल की बाबा जर काय घ्यायचं असेल ना तर चिपळूण तालुक्यामध्ये जा. म्हणजे मी काही गावांचा असा पण उल्लेख करतो, आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामधल्या सतकोंडी गावाचा मी उल्लेख या ठिकाणी करतो. तिथं कुणबी आणि बौद्ध एकत्र बाबासाहेबांची जयंती साजरी करतात, मला अभिमान वाटतो. सतकोंडी नावाचं गाव आहे. माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये 3 गावं आहेत, जी 3 गावं एकत्र बाबासाहेबांची जयंती साजरी करतात. तळा तालुक्यामध्ये गायमुख मंडळी, अजून 2 गावं आहेत, आता सध्या मला त्यांची नाव माहित आहे. पण मला अभिमान कोणता वाटतो आणि हे पण सांगतो ते आपोआप झालेलं नाही, त्याला कारणीभूत आहे सातत्याने आम्ही प्रबोधन करतोय. म्हणून सातत्याने आम्ही काय करतोय, प्रबोधन करतोय. म्हणून आयोजकांना विनंती आहे, मला फक्त केवळ भाषणापुरतं बोलवू नका. सर्वांना विनंती आहे हात जोडून एक संघटनात्मक प्रशिक्षण लावा. पदाधिकाऱ्यांचं आणि सर्व सदस्यांचं, कार्यकर्त्यांचं संघटन कसं रन करावं, संघटन रन करताना काय काय प्रॉब्लेम येतात, 7 मुद्द्यांचा 2.5 तासाचा काय आहे सिलेबस आहे. मग डोक्यामध्ये जर काय जळमट असतील ना तर ती त्रयस्थ व्यक्तीच्या माध्यमातूनच निघू शकतात. तुमचा माणूस कितीही बोलला, लोकांची ऐकण्याची मानसिकता नसते. तर सर्वांना विनंती करतोय, कार्यकर्त्यांचं प्रबोधन व्हायला पाहिजे, प्रशिक्षण व्हायला पाहिजे. आणि एक मुद्दा लक्षात घ्या, नीती सांगा, नीती. रणनीती स्टेजवरती बोलत जाऊ नका. किती लोकांना कळते काय बोलतो? नीती सांगा, रणनीती स्टेजवरती बोलून दाखवू नका. रणनीती तर स्टेजवरती बोलून दाखवली तर ज्यांना कळतंय अरे हे इक्वल येण्याच्या प्रयत्नामध्ये आहे, त्यांना छाटलं पाहिजे. पवार साहेब बोलण्याचं खरोखर किती महत्त्वाचा मुद्दा आहे.
ज्यांना कळतंय अरे आर्थिक नाड्या चिपळूणच्या तर आमच्या हातामध्ये आहेत, जर यांच्याही हातामध्ये गेल्या तर बहुजन समाज यांच्याकडे पण जाऊ शकतो आणि बहुजन समाज जर यांच्याकडे जर गेला तर नेतृत्व यांच्यातून तयार होऊ शकतं, म्हणजे चिपळूणला पर्याय निर्माण होऊ शकतो. म्हणून मी आवाहन करतोय, नीती सांगा, रणनीती स्टेजवरती कधीही सांगू नका. त्यासाठी काय पाहिजे? प्रशिक्षण पाहिजे. वेळ पुढे सरकतोय, वाजलेले आहे 1:57 मिनिटं, 3 मिनिटं मोजून हातामध्ये आहे. पण अगदी सर्व सभागृहाची हात जोडून माफी मागून विनंती करतो, फक्त 5 मिनिटं जास्त द्या. शेवटचे 2 मुद्दे सांगून मी या ठिकाणी थांबतो. आता खरोखरच थांबणार आहे, पण एक कल्पना करा, मोहिते साहेबांचा जेव्हा मला फोन आला, पवार साहेबांशी माझं बोलणं झालं, सावंत साहेबांशी, अध्यक्ष साहेबांशी माझं बोलणं झालं. तुम्ही कल्पना करा, तिथे बोलण्यासाठी जेव्हा मी आलो तर मी किती दिवस विचार केला? 7 दिवस विचार करत होतो काय काय मांडायचं. 7 दिवस. कारण का? योग्य दिशा द्यायची. नुसतं काहीतरी बोलवलंय म्हणून जायचं त्यासाठी नाही गेलं पाहिजे. 7 दिवस मी चिंतन करत होतो की बाबा समाजाला काय सांगितलं पाहिजे. कारण बंधूंनो, असा विचार जर प्रत्येक माणसाने जर केला तर आपण पुढे जाणार. अजिबात निर्विवाद कोणीही थांबू शकणार नाही. मी सर्वांना आवाहन करतोय, जिथं जिथं संधी मिळेल अभ्यासपूर्ण बोला आणि समाजाला काय द्या? योग्य दिशा द्या. धम्मातला एक मुद्दा सांगतो, प्रतिक्रांती मधला एक मुद्दा सांगतो आणि बोलणाऱ्या या ठिकाणी विराम देतो. पहिल्यांदा मुद्दा क्रांती आणि प्रतिक्रांती मधला. कल्पना करा, बाबासाहेबांना जेव्हा संविधान लिहिण्याची संधी मिळाली तर बाबासाहेबांना क्रांतीच करायची होती. तुम्हा सर्व लोकांना ऐकून आश्चर्य वाटेल, त्यासाठी ज्वलंत तुम्हाला उदाहरण देतो आणि ते उदाहरण या ठिकाणी लागू होईल. कल्पना करा, तुमच्या समजा नवऱ्याने पेढे आणले, तर त्या पेढ्यांमधला पहिला पेढा तुम्ही तुमच्याच मुलांना देणार का शेजारच्या मुलांना देणार? लवकर सांगा. स्वतःच्या पहिले कोणी साहजिकपणे सुरुवात करताना आपल्याच मुलांकडे. तुम्हाला हे उदाहरण सांगण्यामागचा हेतू काय? जेव्हा संविधान लिहिण्याची पूर्ण जबाबदारी बाबासाहेबांच्या हातात आली, पहिल्यांदा तुम्हाला आरक्षण मिळालं. काय करुणा भरले बघा बाबासाहेबांमध्ये. बाबासाहेब काय बोलते? ज्याची जेवढी संख्या त्या संख्येनुसार त्यांनी आलो ना खाली तर संविधान वाचेल. आणि मग बाबासाहेबांनी संख्या ओळखली, ओबीसी संख्येने जास्त आहे आणि कलम दिलं 340 कुणासाठी? ओबीसीसाठी. आज मराठा समाज जर मागणी करू शकतो आरक्षणाची, तर त्याला पण कारण आहे कलम नंबर 340. तर मराठा समाजाला जे आज बनवले ना प्रवर्ग, ते 340 या कलमाची पहिली लाईन आहे. काय बोलतोय? ते 340 या कलमाची पहिली लाईन आहे. कोणती पहिली लाईन? Those who are socially and educationally backward. शॉर्ट फॉर्म तयार झाला SCBC. याचा अर्थ बांधवांनो, बाबासाहेबांनी क्रांती करताना काय विचार केला? सर्वांना काय द्यायचंय? समसमान द्यायचंय. पहिले तुम्हाला दिलं ओबीसी मराठ्यांना, दुसरं तुम्हाला दिलं संख्येच्या अनुपातामध्ये SC ला आणि तिसरं तुम्हाला दिलं ST ला. म्हणजे एकाही जनसमुदायाचा विचार केला नाही असं माझ्या भीमाने केलेलं नाही. तरी पण काही लोक प्रपोगंडा काय करतात? तुम्ही बरं राव सरकारची जावं. माझ्याकडे आलेला मुद्दा का हा पडला गेलाय? मुद्दा कुठला? आरक्षणामुळे तुमची प्रगती झाली. तुला 15 नंबर का आवडतात रे? मला तेव्हा नाही कळायचं, जेव्हा मी घटनेचा अभ्यास केला 15/4 आणि 16/4, तेव्हा कळलं 15/4 आणि 16/4 मध्ये काहीतरी आहे. आणि मग तुला 15 नंबर का आवडतात, तुला जेबी मध्ये का आवडतात? किती संकुचित मानसिकता बनवलेली आहे. याचा अर्थ बंधू, ही मानसिकता जर फोडायची असेल ना तर बाबासाहेबांचं संविधान आपण समजून घेऊया आणि लोकांना सांगूया की संविधान हे सार्वत्रिक आहे, कुठल्या जाती आणि धर्माला अभिप्रेत केलेलं नाहीये. कारण बाबासाहेबांनी जेव्हा संविधान भारताला समर्पित करायचं होतं तर बाबासाहेबांनी सुचवलं, काय सुचवलं? सुरुवात करा वी द पीपल ऑफ इंडिया. आणि बाकीच्यांनी काय सुचवलं? अल्लाहच्या नावाने सुरुवात करा, येशूच्या नावाने सुरुवात करा, ईश्वराच्या नावाने सुरुवात करा. बाबासाहेबांनी काय सुचवलं? वी द पीपल ऑफ इंडिया. म्हणजे बाबासाहेबांनी काय सुचवलं? भारतीयांच्या नावाने काय करा? सुरुवात करा. धन्यवाद द्यायचे का नाही द्यायचे? बाबासाहेबांनी काय सुचवलं आहे? जाती धर्म कुळ पंथ गौण आहे, तिथं मानवतावादाला काय करा?
मानवतावादाला समर्पित करा आणि मानवतावादाला जर तुम्ही समर्पित केलं तर मानवतावादामध्ये जे काय विभाजन असेल त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण विभाजनाला जर तुम्ही दिलं तर मानवतावादाला कधीच ते मिळणार नाही. याचा तर जोरदार टाळ्याने बाबासाहेबांचं काय केलं बाबासाहेबांनी क्रांती केली पण प्रतिक्रांती आता होऊ लागलेली आहे. एकच फक्त उदाहरण देतो. प्रतिक्रांती होऊ लागलेली आहे. कोणती प्रतिक्रांती? सरकार शाळा बंद करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. वाचा कलम नंबर 45 डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल. त्याच्यामध्ये मी अध्ययन केलं त्या अध्ययनानुसार सांगतो. बाबासाहेबांच्या लिखाणामध्ये असं बिलकुलच नाहीये विशिष्ट मीडियमच्याच शाळा अनुदानित असाव्या असा कुठंच उल्लेख नाहीये. याचा अर्थ रत्नागिरी जिल्ह्यामधल्या शाळा जर वाचवायच्या असतील ना मराठी मीडियमच्या तर त्यांना करा सेमी मीडियम शाळा वाचतील. आणि कलम नंबर 45 मध्ये कुठेच उल्लेख नाहीये की या मीडियमच्या शाळा काय असतील अनुदानित असतील. कारण केरळामध्ये तर सर्व इंग्लिश मीडियमच्याच आहेत आणि अनुदानित आहेत. किती लोकांना कळते साबरत मी काय बोलतोय. याचा अर्थ बंधू बाबासाहेबांनी सगळं अगदी पिन पॉइंटेड व्यवस्थित करून ठेवलेलं आहे. फक्त आम्हाला योग्य मतितार्थ लावून लोकांना समजवता आलं पाहिजे. शेवटची धम्मगाथा तुमच्या समोर ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो. फक्त तुमचा मोजून आता बघा 2 मिनिट जास्त आहे. 2 वाजून 3 मिनिटं झाली. फक्त 2 मिनिट आता शेवटचा मुद्दा सर्वांनी आहे आणि या बाबतीमध्ये सर्वांना एक विनंती करतो आणि प्रश्न पण विचारतो. सभागृहामध्ये जेवढे लोक बसलेले आहेत ना सभागृहामध्ये जेवढे लोक बसलेले आहेत सर्वांना एक विनंती आहे. जसं मी पण बसलो होतो मगाशी इथं खाली पण मी जेव्हा बिहारामध्ये आलो ना सभागृहामध्ये तर याचा काय विचार केला डोक्यातून सर्व देश बाजूला काढतो. कुणाविषयी राग मनामध्ये ठेवत नाही. कुणाविषयी आकस्ता मनामध्ये ठेवत नाही. कुणाविषयी काहीच मनामध्ये ठेवत नाही. आणि मला सभागृहामध्ये जो भेटेल त्याला मी अभिवादनामध्ये काय बोलणार. म्हणजे काय झालं माझ्या मनामध्ये आपुलकी काय आली बाबा मला सर्व लोकांना जिंकायचंय. पण आमच्या काय झालं कसं होतं ज्यांना जवळचं वाटतं ना त्यांनाच फक्त जयभीम हे बदला. बिहारामध्ये येताना सभागृहामध्ये येताना मानसिकता ठेवूया इथं आलेला प्रत्येक माझा काय आहे बांधव आहे. सर्वांना मला काय करायचंय जयभीम करायचंय. करायचं का नाही करायचं कारण बुद्धांनी काय सांगितलेलं आहे की बाबा मानवतावाद आपल्यामध्ये आणणं करुणा आपल्यामध्ये आणणं काळाची काय आहे गरज आहे. आणि म्हणून धम्मामधला शेवटचा मुद्दा 1 मिनिट मोजून माझ्या हातामध्ये आहे आणि त्यासाठी धम्मामधला मुद्दा आणि बाबासाहेबांचं उदाहरण. धम्मामधला मुद्दा कोणता आहे शील फार महत्वाचा आहे. जिथं समाजामध्ये शील रुजवलं जाईल तो समाज पुढे जातो आणि जिथं समाजामध्ये शील रुजवलं जात नाही त्या समाजाला मागं कुणी आणण्याची गरज नाही. त्या समाजातली लोकच त्या समाजाला काय करतात मागं आणतात. विश्लेषण समजून घ्या. विद्वत्ता अधिक शील शब्द कळतात का. विद्वत्ता अधिक शील स्वतःचंही कल्याण समाजाचंही कल्याण. विद्वत्ता वदाशील फक्त स्वतःचं कल्याण समाजाचं कल्याण करण्यासाठी मी काय बांधील नाही. आणि म्हणून बाबासाहेबांचं उदाहरण घेतो आणि थांबतो. कोणतं उदाहरण बाबासाहेब गेले होते कोलंबिया विद्यापीठामध्ये. बाबासाहेबांची बुद्धिमत्ता बघितली होती कोलंबिया विद्यापीठाने की बाबा बाबासाहेब खूप काय आहे हुशार आहेत. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे का बाबासाहेबांना कोलंबिया विद्यापीठ काय बोललं होतं आंबेडकर जाऊ नका शिक्षण पूर्ण करा आणि हितच राहा आणि आमच्या विद्यापीठाचं कुलगुरू पद काय करा स्वीकारा. पण बाबासाहेबांमध्ये शील होतं आणि बाबासाहेबांनी सयाजीराव गायकवाडांना वचन दिलं होतं. तर सयाजीराव गायकवाडांनी बाबासाहेबांना प्रश्न विचारला होता तुम्ही विलायतेमध्ये जाण्यामागचा तुमचा हेतू काय. आणि मग बाबासाहेबांनी उत्तर दिलं होतं हजारो वर्ष गुलामीमध्ये खितपत पडलेल्या समाजाला गुलामीतून बाहेर काढण्यासाठी मी विलायतेला शिकायला चाललोय. आणि मग कोलंबिया विद्यापीठ जेव्हा बोलतो की हितच राहतं कोलंबिया विद्यापीठाला बाबासाहेब काय बोलतात माय एज्युकेशन फॉर माय सोसायटी. कळते सर्वांना काय बोलते माय एज्युकेशन फॉर माय सोसायटी. मला वाटतं पवार साहेब प्रत्येक व्यक्ती जर असं थोडं जरी बोलू लागला ना तर आपला समाज लवकरात लवकर काय जाईल पुढे जाईल. म्हणून सर्वांना हात जोडून विनंती करतोय धम्म समजून घेऊया बाबासाहेबांची चळवळ समजून घेऊया क्रांती प्रतिक्रांती समजून घेऊया आणि जेवढं जमेल तेवढं चळवळीसाठी काय करूया योगदान देऊया. आपण सर्वजण या अनुषंगाने अगदी मनापासून चिंतन कराल मनन कराल आणि सहकार्य कराल. शेवटचे 2 शब्द आभार मानणार नाही. आभारामधला 8 आडा काय राहतो
आणि चळवळीचा भार ज्यांना ज्यांना असं वाटतं की मला घ्यायचा आहे तर खांद्याला खांदा लावायला या. कारण मैताला उचलताना सुद्धा खांदे जड झाले तर दुसरा काय म्हणतो बाजूला उभी घेतो. मग हे तर समाजाचं संघटन आहे. नंतर धन्यवाद नको, कारण धन्यवादामधला धन्य काढा काय राहतो वाद. वाद नको, समाजामध्ये संवाद पाहिजे, समाज आपोआप पुढे जाईल. आणि वाद आला तर तो वाद कांबळ्याच्या कांबळ्यावरती पाहिजे, कांबळ्यामधून पुढे निघून गेला हातामध्ये पुन्हा हात घालून काय पाहिजे संवाद पाहिजे. मला माझ्या समाजामध्ये काय पाहिजे संवाद पाहिजे. म्हणून आयोजकांना मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतोय. कुठलं की मला तुम्ही संधी दिली मातीच्या ऋणातून मुक्त होण्याची. आणि जेव्हा जेव्हा परत बोलवाल तर मला असं वाटणार आहे मला संधी मिळाली या कोकणाच्या मातीतून मुक्त होण्याची. आणि म्हणून तुमच्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय हिंद, जय भारत.